नमस्कार. मी डॉक्टर सुश्रुत पाटील, शांती नर्सिंग होममधील व्यसनमुक्ती विभागाचा इंचार्ज. शांती नर्सिंग होम प्रस्तुत मानसिक आजारांवर आधारित ऑनलाईन मालिका मंथन मनोविकारांचे मध्ये आपले स्वागत करतो. या मालिकेची काही उद्दिष्टे आहेत. एक म्हणजे मानसिक समस्या तसेच आजारांबद्दल सहज सोप्या भाषेत माहिती उपलब्ध करून देणे. मानसिक आजारांबद्दलचा स्टिग्मा कमी करणे. या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्यासाठी व्यासपीठ तयार करणे. चला तर मग सुरू करूयात या मालिकेतले दुसरे सत्र, व्यसनमुक्ती एक मंथन. व्यसन हा समाजाला जोडलेला कॅन्सर आहे, असे गांधीजी म्हणत. आणि सध्याचे आकडे देखील याचीच पुष्टी करतात. सरकारी आकड्यांनुसार 16 कोटींहून अधिक लोक भारतात मद्यसेवन करतात. त्यातील 3 कोटींहून अधिक लोक व्यसनाधीन आहेत. अर्थात त्यांना दारूच्या व्यसनाचा मानसिक आजार जडलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि व्यसनामुळे इतर मानसिक आजारांचे प्रमाण देखील खूप वाढते. जसे की नैराश्य, संशय, आत्महत्येचे विचार, स्वभावात बदल इत्यादी. विविध व्यसनांबद्दल आणि मानसिक आजारांबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने 2003 साली मित्र ग्रुपची स्थापना करण्यात आली. मित्र ग्रुपद्वारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेण्यात येतात. यामध्ये प्रत्येक शुक्रवारी व्यसनमुक्तीवर आधारित वेगवेगळ्या विषयांवर पेशंट व नातेवाईकांशी चर्चा करण्यात येते. प्रत्येक वर्षीच्या जानेवारी महिन्यात रविवार एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, ज्यात व्यसनापासून 1 वर्षाहून अधिक काळ दूर असलेल्या आपल्या मित्रांचा सपत्नीक सत्कार करण्यात येतो. दरवर्षी 2 ऑक्टोबरला विविध सामाजिक विषयांवर कॉलेजमधील मुलांची डिबेट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात येते. आजवर असे अनेक उपक्रम मित्रग्रुपद्वारे करण्यात आले आहेत. जसे मद्यपाश हे पुस्तक, व्यसनमुक्तीची दिंडी आणि दिलासा हे लघुपट चित्र यात सामील आहे. कोविडच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होऊ शकत नाही. म्हणून डिजिटल माध्यमांद्वारे मित्रांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न. आजचा हा कार्यक्रम प्रश्न-उत्तर स्वरूपात असणार आहे. कार्यक्रमादरम्यान आपल्या मनातील प्रश्न आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. आज आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभले आहेत अत्यंत अनुभवी, थोर समाजसेवक आणि अष्टपैलू असे व्यक्तिमत्व असलेले पद्मश्री डॉक्टर अभय बंग सर. त्याचबरोबर आपल्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी शांती नर्सिंग होममधील ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर बाराळे सर आणि डॉक्टर पाटील सर हे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. गुड इव्हनिंग सर अँड वेलकम. गुड डे. आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणे म्हणजे तसे खूपच कठीण काम आहे. याचे कारण म्हणजे सरांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे व त्या कामाची थोडक्यात माहिती करून देण्याचा मी प्रयत्न करतो. सरांचे बालपण सेवाग्राम आश्रमात गेले, त्यामुळे सरांच्या विचारांवर गांधीवादी तत्वांचा पगडा दिसून येतो. सरांचे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच MBBS आणि MD नागपूर येथून झाले आणि सरांनी बऱ्याच विषयात गोल्ड मेडल मिळवले. पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये काम करण्याची सरांची आधीपासूनच रुची असल्यामुळे त्यांनी जॉन हॉपकिन्स या प्रतिष्ठित विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही डिग्री मिळवली. खरं तर एवढं शिक्षण झाल्यावर कुठल्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये काम करणं खूप सोपं होतं. पण तसं न करता सरांनी गोरगरीब व मागासलेल्या जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले. त्याकरिता सरांनी सर्च नावाची व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनची स्थापना केली. सर्च म्हणजे सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च. ही संस्था महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात 150हून अधिक खेड्यांमध्ये मागासलेल्या व दुर्लक्षित लोकांसोबत काम करते व आरोग्य सुविधा पुरवते. समाजासाठी सरांनी आजवर अनेक महत्त्वाची कामे केली. त्यातील काही महत्त्वाची कामे म्हणजेच स्त्रियांचे आरोग्य, त्याकडे होणारे दुर्लक्ष
आणि त्यावर उपाययोजना काय करता येतील हे सरांनी समाजासमोर मांडले. मागासलेल्या गावांमध्ये लहान मुलांची शुश्रूषा व त्यांच्या होणाऱ्या निमोनिया सारख्या जीवघेण्या आजारावर कशी मात करता येऊ शकते, त्यावर सरांचा अभ्यास आणि सरांचे काम खूप मोठे व निर्णायक आहे. भारत सरकारने देखील या कामातून प्रेरणा घेऊन अनेक नवीन सरकारी योजना आखल्या. गडचिरोली जिल्हा हा देशात पहिला जिल्हा आहे तिथे लोकांनी स्वतः चळवळ करून दारूबंदीची मागणी केली आणि जिल्हा दारूमुक्त बनवला. या चळवळीत सरांचा वाटा खूप मोठा आहे. मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संस्थेबद्दल सर सामाजिक कामांसाठी नेहमीच जोडलेले असतात. सरांनी केलेल्या सामाजिक कार्यांची नोंद घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री सारख्या सन्मानाने देखील गौरवले आहे. सरांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण हा देखील पुरस्कार दिला आहे. अशा थोड्या नाही तर 60हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सरांना सन्मानित केले गेले आहे. सरांचा अनुभव, काम आणि ज्ञान यावर जेवढं बोललं तेवढं कमीच. आज हे आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित आहे ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. आज आपल्यासोबत उपस्थित असलेल्या दुसऱ्या तज्ञांची मी थोडक्यात ओळख करून देतो. डॉक्टर विनय बाराळे सर व डॉक्टर विनायक पाटील सर हे औरंगाबादच नाही तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ म्हणून प्रख्यात आहेत. त्यांनी समाजातील दुर्लक्षित आणि कलंकित अशा मनोविकार असलेल्या रुग्णांवर उपचार करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहाशी जोडले आणि हाच प्रयत्न ते गेले 35 वर्ष अहोरात्र करत आहे. याच कार्यासाठी 2003 साली महाराष्ट्र सरकारने सर्वोत्कृष्ट मानसिक शुश्रूषागृह म्हणून शांती नर्सिंग होमला गौरवण्यात आले. 2005 साली खाजगी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मनोविकार तज्ञ म्हणून बाराळे सरांना पुरस्कार मिळाला. 2006 साली बाराळे सर व मॅडम यांना जनक जननी या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. सरांचे कार्य नेहमीच आम्हाला ऊर्जा देणारे व मार्गदर्शनकारक असते. तर मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित असलेले, सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात अग्रेसर असलेले, जॉन हॉपकिन विद्यापीठाचे टॉपर डॉक्टर अभय बंग सर यांच्यापासून. सर गांधीजी म्हणत असत, व्यसन हा एक समाजाला जोडलेला कॅन्सर आहे. आम्हालाही अगदी असंच वाटतं. याचं विश्लेषण आपल्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल. गांधीजी व्यसनाला कॅन्सर म्हणाले की नाही हे तर मला शब्दशः त्यांचं कोटेशन माहित नाही, पण या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला 2 गोष्टीचा उल्लेख करू द्या. एक असं की शांती नर्सिंग होमला 40 वर्ष पूर्ण झालीत आणि मित्र ग्रुपला 17 वर्ष पूर्ण झाली अशी मला माहिती मिळाली. आणि मानसिक आरोग्य आणि व्यसनाचा प्रश्न हे आपल्या समाजामध्ये दुर्लक्षित आहेत. काही प्रमाणामध्ये स्टिग्मॅटाइज्ड असे प्रश्न आहेत. तत्काळ याच्यात परिणाम मिळत नसतात आणि तरी एखाद्या मिशन सारखं डॉक्टर बराळे आणि तुम्ही सर्व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषयावर औरंगाबाद शहरात आणि महाराष्ट्रात जे काम केलं याचं मला मनापासून कौतुक आहे आणि मला अभिनंदन करायचं आहे. मला तुम्ही आज या चर्चासत्रात तुमच्या सोबत बोलवलं, सहभागी करून घेतलं, याविषयी देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. आता हा जो प्रश्न आहे व्यसन, कॅन्सर सारखा, गांधीजी जर असं म्हणाले असतील तर एक पहिले समजून घेऊ की गांधीजींना दारूच्या प्रश्नाविषयी प्रत्यक्ष खूप त्यांनी त्याचा अनुभव आणि दर्शन घेतलं होतं. स्वतः आयुष्यात कधीच दारू प्याले नाहीत. आपल्याला माहित आहे, इंग्लंडला शिकायला गेले, त्यांच्या आईने ज्या 3 शपथ त्यांच्याकडनं घेतल्या त्यातले एक दारूला स्पर्श करणार नाही, ती शपथ त्यांनी पाळली. पण दुर्दैवाने गांधीजींचा सर्वात मोठा मुलगा हरिलाल हा स्वतः दारूचा व्यसनी झाला, ठार व्यसनी झाला. आणि त्या दारूच्या व्यसनामधनं हरिलालने काय केलं नाही. वेश्यागमन केलं, पैशाचा अपहार केला, चोऱ्या केल्या, धर्म परिवर्तन केलं, धर्म बदलवण्यासाठी पैसे घेतले, परत हिंदू धर्मात येण्यासाठी पैसे घेतले. तर दुर्दैवाने गांधींना आपल्या कुटुंबामध्ये आपल्या डोळ्या देखत आपल्या मुलाचा शारीरिक नैतिक ऱ्हास होताना बघावं लागलं आणि त्यातच त्याचा शेवटी मृत्यू झाला हरिलालचा.
त्यामुळे गांधी स्वतः व्यसनाच्या दुष्परिणामाचे मुलाचे वडील पालक म्हणून त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं दुःख आहे. दुसरं असं की दक्षिण आफ्रिकेमध्ये जे तमिळ मजूर गेले होते काम करायला, गांधीजींच्या पहिल्या काही वर्षांमध्ये त्यांनी या तमिळ मजुरांमध्ये, तेलुगू मजुरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्यांनी लिहिलेलं आहे की मजूर एकीकडे कमाई करतात दिवसभराची आणि संध्याकाळी दारूमध्ये सगळी गमावून बसतात आणि मग पशुसारखे होतात आणि पशुसारखे वागतात, आपल्याला पत्नीला मारतात. तर भारतीय समाजाला दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रतिष्ठा नाही, कारण माझी माणसं जर अशी वागतील तर मिळणार कुठून त्यांना प्रतिष्ठा. म्हणून त्यांच्या समाज सुधारणामध्ये गांधीजींनी अगदी दक्षिण आफ्रिकेत असताना दारूला कसं नियमन द्यावे, दारूबंदी शब्द करायचे नसतील वापरत, पण दारूचं नियमन नियंत्रण हे त्यांनी महत्वाचा कार्यक्रम म्हणून घेतला. आणि भारतात आल्यानंतर तर आपल्याला माहित आहे, एकदा ते असं म्हणाले की मला जर एक दिवसाचा बादशाह किंवा हुकुमशाह भारताचा केला तर सगळ्यात पहिले जे मी पाऊल करेन उचलेन ते राहील की मी बिना कोणती नुकसान भरपाई दारू दुकानदारांना दिल्या संपूर्ण दारूबंदी लागू करेन. इतकी त्यांना या विषयाची प्राथमिकता वाटायची. आता ही जी कॅन्सरची उपमा आहे ही अनेक दृष्टीने मोठी समुचित आहे. बघा, कॅन्सर माणसाला केव्हा सुरू होतो कळत नाही, चिन्ह नसतात, वेदना नसते आणि शरीरामध्ये हळूहळू तो पसरतो आणि जेव्हा लक्षात येतं तोपर्यंत त्याने पक्क मूळ धरलेलं असतं. दारूच्या बाबतीत किंवा व्यसनी पदार्थ, अंमली पदार्थांच्या जे सेवन करतात प्रत्येकाला जवळपास हा आत्मविश्वास असतो की ते व्यसन दुसऱ्याला होणार असतं. ती कमजोर माणसं होती. मी मोठ्या मजबूत मनशक्तीचा माणूस आहे, माझं पूर्ण नियंत्रण या व्यसनावर राहणार आहे आणि मी थोडीशी गंमत म्हणून सुरुवातीला औपचारिकता म्हणून मी घेतो आहे, पण ते काय नाही, ते माझं पूर्ण त्याच्यावर नियंत्रण राहणार आहे. त्याला कळतही नाही की केव्हा हळूहळू त्या अंमली पदार्थाचं सेवन पहिले त्याची आवड बनते, मग सवय बनते आणि मग तर त्याच्या मेंदूची आणि शरीराची केमिस्ट्रीच अशी बदलते की याच्यावर त्याचं अवलंबन होऊन जातं. आणि जेव्हापर्यंत लक्षात येतं तेव्हा जसं कॅन्सरने शरीराचे अनेक अवयव व्यापलेले असतात, दारूने नुसते शरीराचे अवयवच नाही तर त्याचं कौटुंबिक जीवन, त्याचं कामाचं जीवन, त्याचं सामाजिक संबंध, त्याची नैतिक शक्ती सगळंच काही गमावलेलं असतं. आणि जसं दुर्दैवाने कॅन्सर वारंवार रिकर होतो, उपचार केला तर काही लोकांचा सुदैवाने क्युअर होतो, पण अनेकांचा रिकरन्स होतो. दुर्दैवाने व्यसनाच्या प्रश्नामध्ये देखील असा रिकरन्स रेट खूप आहे. म्हणून अल्कोहोलिक अनॉनिमसची सुरुवातीलाच ते म्हणतात की मी व्यसनी आहे, मी व्यसनाचा उपचार घेतला असेल, मी व्यसनमुक्त झालो असेल असं जरी मला वाटत असेल तरी माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये याचे अंश कुठे दडलेले असतील मला माहित नाही. सो वन्स अन ऍडिक्ट ऑलवेज अन ऍडिक्ट. कॅन्सरची आणि याची तुलना अगदी सुयोग्यच आहे. शेवटची तुलना आणि त्याची आकडेवारी खरं म्हणजे आपल्याला सुश्रुतने सांगितली देखील. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज नावचा जगातला सगळ्यात मोठा अभ्यास आहे. 2010 पासून त्याचे वेगवेगळे नवे प्रकाशनं व्हायला लागली. सगळ्यात शेवटचं 2017चा आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी मध्ये जगभरामध्ये होणारे एकूण मृत्यू, एकूण रोग आणि रोग कशामुळे होतात त्याची कारण मीमांसा आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं अध्ययन मानलं जातं. एकेकाळी आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या संक्रामक रोगांनी बहुतेक मृत्यू व्हायचे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी मध्ये जर आता तुम्ही बघाल सगळ्यात त्याच्या नव्या एडिशन मध्ये तर आपल्याला असं दिसेल की जगामध्ये मृत्यू, रोग आणि अपंगत्व, डेथ, डिसीज अँड डिसॅबिलिटी हे निर्माण करणारी जेवढी कारणं आहेत त्या सर्वोच्च 7 कारणामध्ये 2 कारणं तर निव्वळ व्यसनाची आहेत. तंबाखू नंबर 3 आहे आणि दारू हे नंबर 7. जगातल्या सर्वोच्च 7 कारणामध्ये मृत्यू, रोग आणि अपंगत्व निर्माण करणाऱ्या त्यामध्ये तंबाखू आणि दारू येतात. त्यामुळे
कॅन्सरची उपमा देखील कमी पडावी. कॅन्सर व्यक्तीला होतो, व्यसन हा समाजाला झालेला कॅन्सर आहे आणि म्हणून त्याच्या निर्मूलन आपण अगोदर नंतर म्हणू, पण खरं म्हणजे तो होऊच नये याच्यासाठी उपाय करणं, प्रयत्न करणं, समाजामध्येही तसे प्रयत्न करणं आणि व्यक्तीने देखील प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू सर. दुसरा प्रश्न मी विनय भाराळे सरांना विचारू इच्छितो. जागतिक आरोग्य संघटना म्हणते की दारूचे व्यसन हा मानसिक आजार आहे. हे खरे आहे का? डॉक्टर सुश्रुत, यामध्ये एक गोष्ट अशी आहे की लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की दारू पिणारा हा वाईट माणूस आहे आणि WHO म्हणत आहे की दारू पिणारा हा आजारी माणूस आहे. हा लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा आणि दूर होणं आवश्यक आहे, कारण तो दूर जर झाला तरच पुढे आपल्याला पाऊल टाकता येईल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या करताना असं म्हणलंय, शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक या स्तरावर निरोगी असणं म्हणजे आरोग्य. आत्ताच आपण डॉक्टर अभयभाऊंकडून ऐकलं की दारू ही माणसाच्या शरीराचाच विनाश करते असं नाही, शारीरिक विनाश करते असं नाही, तर त्याचा मानसिक स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर देखील ही दारू फार वाईट परिणाम करते. त्याचाच अर्थ असा की जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या व्याख्येनुसार दारू पिणं किंवा दारूच्या आहारी जाणं किंवा दारूचं व्यसन लागणं हा आजारच आहे. म्हणजे आजपर्यंत दारू पिणारे मी अनेक पाहिले. व्यक्ती म्हणून ते वेगळे असतील, पण प्रत्येकाची अधःपतनाची कहाणी मात्र जवळपास सारखीच दिसून येते. प्रत्येकाचं अधःपतन सारखंच दिसून येतं. दारूचं व्यसन हा एक जुनाट मानसिक आजार आहे. पिण्यावर नियंत्रण नसणं हे त्याचं मुख्य लक्षण आहे. याचाच अर्थ असा की या मुख्य लक्षणांबरोबर, प्रामुख्याने दिसून येणाऱ्या लक्षणांबरोबर इतरही दारूची लक्षणं असतात आणि जेव्हा हा लक्षणांचा समुच्चय एकत्र येतो, ज्याला कलेक्शन ऑफ साइन्स अँड सिम्पटम्स असं म्हणता येईल, तेव्हा तो एक सिंड्रोम बनतो. याचाच परत अर्थ असा की दारू पिणं ही वाईट सवय नसून हा एक मानसिक आजार आहे. दारू पिणं म्हणजे दारूचं व्यसन असणं हा एक मानसिक आजार आहे. तर बऱ्याच वेळेला असं लोक म्हणतात की बुवा हे ठीक आहे की दारू पिणं तुम्ही म्हणताय मानसिक आजार आहे, पण जो दारू पीत असतो तो पूर्णपणे शुद्धीत, जाणून बुजून हे माहीत असताना हे नुकसानदायक आहे, तरी पण मदिरा प्राशन करतो. मग दारूचा हा आजार कसा? तसं कोणी स्वतःहून असं म्हणेल का की मी कोविड पेशंट जवळ जाऊन बसतो म्हणून? म्हणणार नाही. मग हे माहीत असून देखील दारूचं व्यसन त्या व्यक्तीला लागतं आणि तो आजारी होतो, तर त्याला आजार कसं म्हणायचं? त्याला वाईट माणूस असं आम्ही म्हणू. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलाही आजार होण्यासाठी 3 घटक महत्त्वाचे असतात. एक असतो एजंट, दुसरा असतो होस्ट आणि तिसरा असतो एन्व्हायर्नमेंट. आणि दारूच्या बाबतीत हे तिन्ही एजंट फार महत्त्वाचे आहेत. एजंट याचा अर्थ ज्यामुळे रोग होतो तो. होस्ट याचा अर्थ ज्याला रोग होतो तो. आणि एन्व्हायर्नमेंट म्हणजे आजूबाजूचं सभोवतालचं वातावरण, पोषक परिस्थिती, त्याला एन्व्हायर्नमेंट म्हणायचं. जेव्हा माणूस दारू घेतो तेव्हा सुरुवातीला त्याला हलकं-फुलकं छान वाटतं आणि मग त्याला हळू-हळू त्याची सवय होते. छान वाटल्यामुळे सवय झाली की पुढे चालून त्याचं व्यसनात रूपांतर होतं. आणि हे का बरं होतं असं? याचं कारण असं आहे, याचं कारण मेंदूत दडलेलं आहे. दारू पिल्यानंतर हलकं वाटतं, कारण दारू हा एक मादक पदार्थ आहे, एक अंमली पदार्थ आहे. आणि ह्या अंमली पदार्थाचा परिणाम मेंदूवर होतो
आणि मेंदूमध्ये काही बदल घडून येतात. त्यात बरेचसे टेक्निकल टर्म्स आहेत. पण त्यातील एक एक जर टर्म वापरायची जर ठरवलं तर न्यूक्लियस एकम्बन्स म्हणून मेंदूमधील एक भाग आहे. तिथून डोपामिन सिक्रेट होतं आणि हे डोपामिन आनंद, उल्हास निर्माण करतं माणसाच्या मनामध्ये. दारू पिल्याने त्याच्यावर परिणाम होतो. डोपामिन लेव्हल्स वाढतात. माणसाला बरं वाटायला लागतं आणि मग बरं वाटायला लागलं की तो परत तिकडे जायला लागतो. इतकंच नाही तर दारू प्रीफ्रंटल लोबवर देखील परिणाम करतो आणि त्यामुळे विवेकच संपतो. तो विवेक संपला की दारू पिणं हे हातात नाही राहत. दारू पिणं ही त्या माणसाची गरज बनते. शारीरिक आणि मानसिक गरज बनते. आणि मग तो त्या एजंटच्या इतका आहारी जातो, की तो जर एजंट त्याला मिळाला नाही म्हणजे दारू किंवा अल्कोहल, तर त्याला शारीरिक त्रास व्हायला लागतो, मानसिक त्रास व्हायला लागतो. मिळालं तरी त्रास, नाही मिळालं तरी त्रास. एकूण काय तर ह्या सर्व बाबी आपण जर पाहिल्या, व्याख्येपासून ते दारूच्या लक्षणं आणि चिन्ह यापासून ते इथपर्यंत की दारू एजंट माणसाला कसं हतबल बनवतो, कसा स्वतःचा गुलाम बनवतो, इथपर्यंत आपण पाहिलं. हे सगळं पाहिल्यावर स्वाभाविक मला असं वाटतं माझ्या मित्रांच्या लक्षात येईल, की दारू पिणारा माणूस हा वाईट माणूस नाहीये, तर हा आजारी माणूस आहे आणि त्याचा इलाज व्हायला हवा. योग्य इलाज केल्यावर बऱ्याच जणांना त्यातून फायदा मिळू शकतो आणि तो करण्याचा आपला प्रयत्न असतो. थँक यू शिशू. थँक्यू सर. सरांनी एकदम छान सांगितलं की दारूचं व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि त्याचं कारण काय आहे. आता आपण पाटील सरांकडून जाणून घेऊया की व्यसन हा एक मानसिक आजार आहे हे तर सरांनी सांगितलं, पण हे कसे ओळखायचे आणि त्याची कुठली कुठली लक्षणे आपल्याला दिसून येतात. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जसं बंग सरांनी सांगितलं किंवा दारू पिणारा माणूस सुरुवात करतो तो त्याच्यापासून आनंद मिळवायला. आता जेव्हा अपेक्षित आनंद जो मिळवण्यासाठी जेव्हा दारूचं प्रमाण वाढवत न्यावं लागतं किंवा जर वेळेवर दारू मिळाली नाही, जसं बाराळे सरांनी सांगितलं की शारीरिक किंवा मानसिक त्रास होतो किंवा दारू पिण्याचं प्रमाण एवढं वाढतंय की त्याचा इतर दैनंदिन कार्यक्रमांवरती परिणाम व्हायला लागतो, तेव्हा असं समजायला हरकत नाही की सवयीचं रूपांतर आता आजारामध्ये झालेलं आहे. मद्यपान ज्याला व्यसनाचा आजार म्हणतात, त्याची सर्वसाधारणपणे जी लक्षणं असतात ती म्हणजे 4-4 जो मद्यपासचा रुग्ण असतो त्याचं दारूचं प्रमाण जास्त असतं. त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. म्हणजे वारंवारिता जी असते, दारू पिण्याचं प्रमाणही जास्त असते, फ्रिक्वेन्सीही जास्त असते. आणि जसा हा आजार जुनाट होत जातो, तशी त्याची दारू पचवण्याची क्षमता पण वाढत जाते. ज्याला टॉलरन्स असं म्हणतात. म्हणजे जो आनंद सुरुवातीला कदाचित एक पेगमध्ये मिळत असेल, तो एक क्वार्टर पिल्यावरही मिळत नाही आणि काही दिवसानंतर अख्खी बाटली पिली तरी त्याला त्याचा आनंद मिळत नाही. शेवटच्या टप्प्यात तर दारू पिण्याचा आनंद तर दूरच राहिला, पण ते जे दारू पितात तो फक्त विथड्रॉवल सिम्पटम्स म्हणजे दारू पिली नाही तर जे होणारे लक्षणं आहेत किंवा त्रास आहेत ते टाळण्यासाठी दारू प्यावी लागते. दारू पिण्याचा आनंद पूर्णपणे बंद झालेला असतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे जर दारू पिली नाही तर होणारे मानसिक आणि शारीरिक त्रास, ज्याला विथड्रॉवल सिम्पटम्स असे म्हणतात. म्हणजे टॉलरन्स हे क्षमता पचवण्याची क्षमता वाढवणारी आहे, ज्याच्यामुळे दारूचं प्रमाण वाढवत न्यावं लागतं. आणि दुसरं विथड्रॉवल सिम्पटम्स जे दारू नाही मिळाली तर निर्माण होणारे लक्षणं झाली. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट असते की दारू पिण्याची तीव्र इच्छा निर्माण होते माणसामध्ये, ज्याला क्रेविंग असं म्हणतात. आणि ही क्रेविंगमुळे मग माणूस काही करू शकेल. ते आता पैसे नसतील तर चोरी करेल, लुबाडेल, बायकोचे दागिने विकेल, जे काही शक्य आहे
पण ती दारू मिळायला पाहिजे, त्याला क्रेविंग असं म्हणतात. दिवसातला बराचसा वेळ एक तर दारू पिण्यात गेलेला असतो किंवा दारूबद्दल विचार करण्यामध्ये किंवा दारू कुठून मिळवायची, कशी मिळवायची, कुठे आणायची. समजा आता उद्या ड्राय डे आहे, आज आज ड्राय डे आहे, मग त्याची तयारी कालपासूनच करून ठेवायला पाहिजे. काल आपण बघितलं तर त्या दारूच्या दुकानांसमोर मोठी रांग लागलेली असते. तर हे सगळं त्याच्यामध्ये वाढत जाणार हे प्रमाण. त्याच्यानंतर ह्या विचारामुळे किंवा या दारूच्या पायी त्याचं शैक्षणिक, व्यावसायिक, कौटुंबिक किंवा सामाजिक कार्य जे आहे बाकीचे, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्याला हे माहिती आहे, की आपल्याला दारू पिल्यामुळे त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय, शारीरिक त्रास होतोय. तरी सुद्धा त्याला ती बंद करता येत नाही. कारण क्रेव्हिंग, विथड्रॉल आणि टॉलरन्स. त्याच्यानंतर काही व्यक्ती असा प्रयत्नही करून पाहतात, की बा आपण दारूपासून दूर राहू, पण तो युजुअली अयशस्वी असतो. बरेचसे लोक आपण पाहिलेले आहेत, की श्रावण महिन्यामध्ये दारू बंद करतात. त्याच्यामुळे आदल्या दिवशी जी गटारी अमावास्या असते, त्या दिवशी सगळे खूप भरपूर प्रमाणात दारू पिऊन घेतात. आता महिनाभर सोडायची आहे म्हणून आणि परत श्रावण संपला की परत सुरू करतात. असे अयशस्वी प्रयत्न पुष्कळदा चालू असतात. हा सर्वसामान्य मद्यपाश आजाराची ही लक्षणं झाली, कॉमन लक्षणे. त्याच्यातलाच एक वेगळा प्रकार जो आहे, त्याला बिंज अल्कोहोलिक असं म्हणतात. ह्याच्यात थोडासा वेगळ्या प्रकारचा हा आजार आहे, ज्यामध्ये रुग्ण बरेच आठवडे किंवा महिने दारूपासून दूर असतो. त्याला कधी दारूची इच्छाही होत नाही किंवा काही आठवणही येत नाही आणि तो दारूही पीत नाही. पण अचानक एका दिवशी कधी काही कारणामुळे किंवा कधी-कधी आपोआप तो दारू प्यायला सुरू करतो आणि मग मात्र तो दिवस-रात्र दारू पीत राहतो. म्हणजे रात्री झोपेपर्यंत आणि सकाळी उठलं की पहिला घोट म्हणजे दारूचा असणार. हे असं 4 दिवस, 5 दिवस, आठवडाभर, 10 दिवस असं चालू राहतं. मग कधी-कधी अति सेवनामुळे जो काही शारीरिक किंवा मानसिक आजार होईल, त्याच्यामुळे त्याला दवाखान्यात ॲडमिट केल्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे त्याची दारू बंद होते. परत काही आठवडे, काही महिने दारू बंद राहते आणि मग परत नेक्स्ट बिंज येतं. याला बिंज अल्कोहोलिक असं म्हणतात. तिसरा प्रकार जो आहे, जो बंग सरांनी सांगितला होता, की ते ठराविक वेळेला, ठराविक मर्यादेत दारूचं प्राशन करत असतात. वर्षानुवर्ष करत असतात. त्यांचा असाच गोड गैरसमज असतो, की बा मी तर काही दारुडा नाही आहे. मी आपला कंट्रोलमध्ये पिणारा आहे. माझा पूर्ण कंट्रोल आहे दारू पिण्यावरती आणि काही कारणामुळे जर एखाद्या वेळेला ती दारू मिळाली नाही त्यांना किंवा काही दुसऱ्या कारणामुळे त्यांना पिता आली नाही, तर त्यांना जेव्हा विथड्रॉवल सिम्प्टम्स सुरू होतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की अरे आपण तर आपल्याला हा आजार सुरू झालेला आहे. हा एक अल्कोहॉलिक्स मधला प्रकार असतो. त्याच्यानंतर जे महत्त्वाची लक्षणे असतात व्यसनाच्या आजारामध्ये, ती म्हणजे विथड्रॉवल सिम्प्टम्स. विथड्रॉवल सिम्प्टम्स म्हणजे दारू ज्या व्यक्तीला दारू पिण्याचं व्यसन आहे किंवा दारू पिण्याची सवय आहे किंवा दारू पिण्याचा आजार आहे, त्या व्यक्तीला जर काही कारणामुळे दारू मिळाली नाही, तर येणारी लक्षणे. ही लक्षणे कधी-कधी सौम्य असतात किंवा कधी तीव्र स्वरूपाची असतात आणि त्याच्यामध्ये धोकादायक सुद्धा लक्षणे असू शकतात. यामध्ये हातापायाला कापरं होतं, झोप येत नाही, बेचैनी होते, घाम सुटतो, भास किंवा भ्रम होतात, कधी-कधी फिट येते, डेलिरियस होतात. म्हणजे त्यांना हेही लक्षात येत नाही, की आपण कुठे आहोत, काय आहोत, अ, वेळ, काळ याचं काही भान राहत नाही, स्थळही कळत नाही. अशा प्रकारची लक्षणे असतात, ज्याला विथड्रॉवल सिम्प्टम्स असं म्हणतात. आणि दुसरी म्हणजे नशेची लक्षणे. नशा केल्यानंतर किंवा दारू पिल्यानंतर जी लक्षणे दिसतात, त्याला नशेची लक्षणे म्हणतात. ही युजुअली वेळ आणि दारू किती पिली आहे त्याचं प्रमाण
किती वेगामध्ये पिली आहे याच्यावरती ते ठरतं. सुरुवात बोलण्यात किंवा चालण्यात अडखळतपणा येतो किंवा जास्त बोलायला लागतो, स्वतःचे इनिबिशन्स कमी होतात. असं होत होत नंतर मग आक्रस्तळेपणा, आक्रमकपणा येतो आणि काही वेळानंतर तरी सुद्धा ती दारू पिणं चालूच राहिलं, तर मग गुंगी येऊ लागते, बेशुद्ध होऊ शकतो आणि एखाद्या वेळेस जीव पण जाऊ शकतो. तर ही झाली नशेची लक्षणे, विड्रॉलची लक्षणे आणि व्यसनाच्या आजाराची लक्षणे. थँक्यू सर. सरांनी एकदम सोप्या भाषेत आपल्याला दारू पिल्यावरती दिसणारी लक्षणे व दारू न पिल्यावरती दिसणारी लक्षणे ही एक्सप्लेन करून सांगितली. व थोडक्यात सांगायचं झालं तर एकदा माणूस दारू प्यायला लागतो, तो दारूची त्याला आनंद होतो, आवड होते, वारंवार ती दारू प्यायला लागतो. नंतर फक्त दारूबद्दलच विचार करतो आणि यासाठी दारू पितो की बापरे, दारू जर बंद झाली तर मला काही त्रास तर नाही होणार, या पोटी तो दारू पितच राहतो. मी बंग सरांना पुढचा प्रश्न विचारू इच्छितो. भारतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टीवरती खूप चर्चा नेहमीच चालू असतात आणि आम्हाला देखील अनेक लोक हा प्रश्न विचारतात की दारू पिणे किंवा न पिणे हा एक व्यक्तीचा स्वतःचा निर्णय आहे, हा व्यक्तीचा त्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न नाही का? हा प्रश्न विशेषतः तरुण पिढी आणि सुशिक्षित समाजाच्या दृष्टीने खूप महत्वाचा होऊन बसतो. गेले 32 वर्ष मी दारूबंदीचं समर्थन करतो आहे, पण दारूबंदीच्या विषयी अनेक जी विशेषतः सुशिक्षित समाजातनं प्राध्यापक, वकील, डॉक्टर मंडळी, संपादक, लेखक यांच्याकडनं जे हरकतीचा मुद्दा येतो तो हा की हा आमचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, व्यक्तिगत निवडीचा प्रश्न आहे. तुम्ही सरसकट सगळ्यांची दारू बंद कशी करू शकता? एका अर्थाने हा राजकीय स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. तरुण पिढीला तर अजूनच जास्त तो महत्वाचा वाटतो. ही जी व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना आहे ही पश्चिम देशामधनं आपल्याकडे आलेली आहे आणि त्याला ढोबळ मानाने लिबरलिझम हा शब्द आहे, उदार मतवाद. 200-300 वर्षामध्ये युरोपमध्ये ही विकसित झाली, पुढे अमेरिकेमध्ये विकसित झाली. पण याचा मूळ गाभा असा की व्यक्तीवरती कोणतीही बंधनं नाहीत, धर्माची नाही, ईश्वराची नाहीत, कोणत्या परंपरांची नाहीत. व्यक्ती आपल्या विवेक बुद्धीने किंवा आपल्या इच्छेने वर्तन करायला पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि कोणतीही गोष्ट त्या स्वातंत्र्याच्या आड येत असेल तर ती चूक आहे, ज्याला म्हणतात लिबरलिझम. मग त्याच्या अंतर्गत ज्या व्यक्तीला समजून उमजून दारू प्यावंसं वाटतं हा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पिऊ द्या की, तुम्ही कोण आले मध्ये लुडबुड करणार आहे? या प्रश्नाला आपण असं बघा, विचार करू की व्यक्ती स्वातंत्र्याची जी मांडणी लिबरलिझम मध्ये आहे त्या युरोपच्या तत्वज्ञांनीच ती मांडतानाच त्याच्या मर्यादाही सांगितल्या. आणि पहिली मर्यादा ही सांगितली की एका व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आचरणामुळे दुसऱ्याला हानी होता कामा नये. दॅट इज द लिमिट ऑफ इंडिव्हिज्युअल्स फ्रीडम. कोणालाच अपरिमित स्वातंत्र्य नसतं, अनिर्बंध स्वातंत्र्य नसतं, कारण आपण समाजात जन्माला येतो, समाजात राहतो. कोणी जर म्हणाला की मी 500 किलोमीटर गतीने कार चालवतो तर कायदा काय म्हणेल? तुझं व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे? नाही बाबा, हा मुद्दा रस्त्यावर जाणाऱ्या इतर लोकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे, ज्यामध्ये थर्ड पार्टी डॅमेज होण्याची संभावना आहे, इतरांना नुकसान होण्याची संभावना आहे. तिथे मला माझं व्यक्ती स्वातंत्र्य लिमिट करणं भाग असतं. दारू हे इतरांना नुकसान पोहोचवणार द्रव्य आहे आणि जो सेवन करतो तो इतरांना नुकसान पोहोचवतो. आपल्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये जे स्मोकिंग करतात त्यांना कॅन्सर झाला, त्यांना तर नुकसान भरपाई द्यावीच लागली. पण एका माणसाने धूम्रपान केलं, त्याने जो धूर सोडला ते शेजारच्या किंवा त्याच्या ऑर्गनायझेशन मधल्या कोणीतरी तो धूर देखील त्याच्या नाकात गेला, पॅसिव्ह स्मोकिंग, त्यांना देखील नुकसान भरपाई मिळेल. म्हणजे माझ्या स्मोकिंगचे परिणाम दुष्परिणाम दुसऱ्यावर झाले तरी त्याला मी जबाबदार आहे. तर मग दारूमुळे जर
मी दारू पिऊन आलो, मी काम नीट करणार नाही, माझ्या एम्प्लॉयरचं नुकसान होईल, किंवा मी डॉक्टर आहे, मी रुग्ण बघत असेल. कल्पना करा, तुम्ही सर्जरी टेबलवर झोपले आहात, सर्जन येतोय, आता तुमच्या पोटावरती कपडा उपडा टाकलाय, आता इन्सिशन द्यायचं आहे, आणि तुमच्या लक्षात आलं की सर्जन दारूच्या नशेत आहे आणि त्याचा हात थरथर थरथर करतोय. काय वाटेल तुम्हाला? तर डॉक्टर दारू प्यालेला रुग्णाला चालणार नाही, पायलट दारू प्यालेला आपल्याला चालणार नाही, त्याच्या विमानात बसायची आपण हिंमत करणार नाही. मग दारू प्यालेला शिक्षक चालेल का? मग दारू प्यालेला संपादक चालेल का? तो दारूच्या नशेत काय लिहिल कोणाच भरोसा? आचार्य अत्रे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सुंदर लिहायचे, पण खूपदा दारूच्या नशेत बेफाट लिहायचे. आपल्याला दारू पिणं नशेत न्याय देणारा न्यायाधीश चालेल का? तर समाजामध्ये ही विविध जी अतिशय महत्वाची कामं करणारी मंडळी आहेत, तिथून पासून ते इलेक्ट्रिशियन असेल, ड्रायव्हर असेल, पोस्टमॅन असेल, कॅशियर असेल, कोणीच दारूच्या नशेत जर असेल तर तो दुसऱ्यांचं नुकसान करेल. म्हणून दारू पिणं निव्वळ माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा इश्यू उरत नाही, तो दुसऱ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या हित स्वातंत्र्याचा मुद्दा होतो. दुसरी गोष्ट अशी की दारू पिणारे जे सुरुवात करतात आणि दारू पितात ते सहसा फ्री विल, फ्री चॉईस याने करत नाहीत. समाजामध्ये आणि संस्कृतीमध्ये असलेल्या अनेक गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम होतो. आणि मग माझा सगळा मित्रांचा कंपू पितो का, मग मलाही प्यायला पाहिजे, नाही तर मी कसा वेगळा दिसेन. मी माझ्या ऑर्गनायझेशनच्या एखाद्या पार्टीमध्ये गेलो आणि सगळे पितात आहेत, अरे मीच वेडगळ्यासारखा, मी नाही पित, मी किती वेगळा दिसेन. सामाजिक दबाव येतो. आता याला फ्री चॉईस म्हणायचा का? की उलट हा समाजाच्या दबावाखाली झालेला चॉईस. किंवा कोणाला नटाला आपण जाहिराती करताना पाहिलं, IPL मध्ये एक सिक्सर मारला की फटकन एक दारूच्या बाटलीची जाहिरात येते, म्हणजे सिक्सर म्हणजे दारू. असं जे आपलं जाहिरातींच्या द्वारे प्रोग्रामिंग करण्यात येतं, कंडिशनिंग करण्यात येतं, सामाजिक दबाव येतात. काही काही समाजांमध्ये एटिकेट्सचा भागच आहे दारू पिणं. पश्चिमी समाजातही आहेत आणि आमच्या आदिवासी समाजातही आहेत. पण त्या एटिकेट्सचा भाग म्हणून जे दारू पितात त्यांना दुष्परिणाम होणं टळत नाही. मग जिथे सामाजिक प्रेशर म्हणून, संस्कृतीचा भाग म्हणून, किंवा संकोच म्हणून, एटिकेट्स म्हणून, किंवा जाहिराती आणि माध्यमांचा वापर करून केलेल्या प्रभावामधनं मी दारू पितो, त्याला फ्री चॉईस किंवा फ्री विल कसं म्हणता येईल? ते व्यक्ती स्वातंत्र्य कुठे राहिलं? आणि शेवटचा प्रश्न, दारू पिण्याच्या बाबतीत व्यक्ती स्वातंत्र्य फक्त एकदाच असतं. दारूचा पहिला प्याला तोंडाला लावण्यापूर्वी मला विचार स्वातंत्र्य होतं. दारूचा पहिला प्याला तोंडाला लावल्यानंतर, आत्ताच आपल्या डॉक्टर पाटलांनी सांगितलं आणि डॉक्टर बराळांनी सांगितलं की त्याचा मेंदूवर काय परिणाम होतो. दारू प्याल्यानंतर मेंदूचा कब्जा माझा राहत नाही, दारू माझ्या मेंदूचा कब्जा घेते आणि याच्यानंतर आता पिण्याचे सर्व निर्णय मी करत नाही, या दारू करते आहे. व्यक्ती स्वातंत्र्य कुठे राहिलं? ते दारू पिण्याचं स्वातंत्र्य राहिलं. आणि म्हणून दारुडा जेव्हा दारू पितो तेव्हा त्या बिचाऱ्याचं स्वतःवरती नियंत्रण नसतं. त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य केव्हाच हरवलेलं असतं, ते दारूने हिरावून घेतलेलं असतं. आणि मग आता दारूच स्वतःची गरज निर्माण करते आणि दारूच त्याला प्यायला भाग पाडते आणि शेवटी खरं म्हणजे दारूच त्याला पिऊन टाकते. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा दारूच्या बाबतीत भ्रामक आहे. कोणत्याही व्यसन निर्मिती करणाऱ्या वस्तूच्या सेवनाच्या बाबतीत व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा भ्रामक आहे. कारण खरं म्हणजे ते अंमली पदार्थ सगळ्यात पहिले जर तुमचं काही हिरावून घेत असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य हिरावून घेतं. म्हणून आधुनिक युगातही जरी आपण व्यक्ती स्वातंत्र्याचा नक्कीच सन्मान केला पाहिजे, त्याचं नक्कीच समर्थन केलं पाहिजे, विचार स्वातंत्र्याचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं, संघटन स्वातंत्र्याचं, कृती स्वातंत्र्याचं, पण त्याला या मर्यादा आहेत. इतरांना अहित व्हायला नको. मला खरंच विचारपूर्वक मी निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आहे की मी एका गर्दीचा भाग झालो आहे, की मी एका पीअर प्रेशरचा भाग झालो आहे, की मी अशा संस्कृतीचा भाग झालो आहे की जिथे ड्रग खाणंच इन होऊन जातं. तरुण पिढी मग तिथे ड्रग आपण बघतो टीव्हीवरती, तर मग ते विचार स्वातंत्र्य राहत नाही.
म्हणून अंमली पदार्थाच्या सेवनामध्ये विचार स्वातंत्र्याचा मुद्दा, व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा हा कुतर्क आहे, हा भ्रामक तर्क आहे. थँक्यू सर. किती सहज आणि सोप्या भाषेत सरांनी आपला हा मुद्दा सगळ्यांपर्यंत पोहोचवला. खूपच छान सर, थँक्यू. मी भाराळे सरांना विचारू इच्छितो की सर हा जो व्यसनाचा मानसिक आजार आहे, हा आजार होण्यामागचं नेमकी कारण काय असतात? तर हा जो मानसिक आजार आहे, दारू पिण्याचा अनेक कारण जेव्हा एकत्र येतात तेव्हा दारूचं व्यसन, दारूच्या आहारी जाणं आणि दारूचा मानसिक आजार निर्माण होतो. सर्वात महत्वाचं काय, कुठल्याही आजारात मी जसं म्हणालो 3 फॅक्टर असतात, एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंट. एजंट हा महत्वाचा फॅक्टर आहे. याचा अर्थ दारूची उपलब्धता. दारूची उपलब्धता हे फार महत्वाचं फॅक्टर आहे दारूच्या मानसिक आजाराचा प्रसार, प्रचार किंवा वाढण्यामध्ये. आता आपण जर पाहिलं तर ही उपलब्धता सध्या इतकी वाढली आहे की दर काही फुटाच्या अंतरावर दारूचं दुकान किंवा बार आपल्याला दिसतो. आणि ही उपलब्धता हे प्रामुख्यानं एक महत्वाचं कारण दारूचा आजार वाढण्यामागचं असू शकतं. आणि त्या संदर्भातच जी चळवळ गडचिरोलीला डॉक्टर अभय बंगनी केली, त्यात सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांनी एजंटवरच अटॅक केला. एजंटवर अटॅक केला आणि 50% लोकं त्यातून दारूमुक्त झाले, असं मी त्यांच्या संभाषणात कुठेतरी ऐकलं होतं. याचा अर्थ असा होतो की दारू पिण्यामध्ये सामाजिक कारणांचा हात भरपूर आहे. आत्ताच आपण डॉक्टर बंगकडून ऐकलं की कल्चर असं तिकडून इकडे पर्कोलेट होतंय. वेस्टर्न कल्चरमध्ये दारू पिणं हा एक त्यांच्या शिष्टाचाराचा भाग होता किंवा आहे. तोच शिष्टाचाराचा भाग आता भारतामध्ये देखील येऊ लागलेला आहे. आणि त्यामुळे दारू पिणं हा एक शिष्टाचार झाला. म्हणजे दारू पिण्याच्या सामाजिक कारणांपैकी हेही एक कारण आहे. हे हळू-हळू वाढायला लागलं. काही दिवसापूर्वी एक सेमिनार मी अटेंड केलं. एका सेमिनारमध्ये मी होतो. त्या सेमिनारमध्ये आपल्या येथील सोशल स्टडीजच्या प्राध्यापिका, युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका त्या सांगत होत्या, की त्यांनी एका समाजाचा सर्व्हे केला. तिथे दारू उपलब्ध आहे, सहज उपलब्ध आहे. नुसतीच उपलब्ध नाही, चहापेक्षा स्वस्त आहे. मग चहा प्यायचा का दारू प्यायची? मग दारू प्यायची. दारू स्वस्त आहे आणि मग हळू-हळू ती तुमचा ताबाही घ्यायला लागते. त्यामुळे मग ते दारूचं प्रमाण वाढायला लागतं. सामाजिक बंधने शिथिल होणं, उपलब्धता वाढणं, मद्यपानास मान्यता मिळणं, ह्या सर्व गोष्टी दारूचा आजार फैलावण्यामध्ये कारणीभूत असतात. म्हणजे प्रथम एजंट, नंतर ही सामाजिक स्थिती किंवा सामाजिक परिस्थिती ही देखील महत्वाची आहे. त्याचप्रमाणे जसं सामाजिकता ही दारूसाठी महत्वाचं कारण आहे, त्याचप्रमाणे मानसिकता ही देखील दारूसाठी महत्वाचं कारण आहे. आता ही मानसिकता म्हणजे काय? तर दारू पिल्यानंतर आपण आतापर्यंत ऐकलंय बऱ्याच वक्त्यांकडून की दारू पिल्यानंतर सुरुवातीला आनंद वाटतो, चिंता कमी होते, स्फुरण चढतं, ताण कमी होतो, अंगात तरतरी येते आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर ते एक बक्षीस मिळाल्यासारखं आहे. अवॉर्ड ज्याला म्हणता येईल. अवॉर्ड मिळतं, की दारूचा पहिला पेग पिल्यानंतर तो मिळणारा अवॉर्ड आहे. एखाद्याला बक्षीस मिळालं, की ती प्रवृत्ती किंवा ती वृत्ती परत-परत केल्या जाते. आणि मग आता छान वाटलं,
आजही छान वाटेल आणि आता छान वाटेल म्हणून ते दारू सतत पिणं सुरू होतं. सवयीचा परिणाम व्यसनात होतो आणि व्यसन लागलं की त्यातून मुक्त होणं हे दुरापा असतं किंवा अवघड बनतं. हे का बरं असं होतं? तर मी मागच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं, की त्याचं कारण असं आहे, की दारू ही रिवॉर्ड सेंटर जे मेंदूमधलं आहे, लिंबिक सिस्टम नावाची एक मेंदूमध्ये सिस्टम आहे, त्यातल्या रिवॉर्ड सिस्टमवर ते काम करतं दारू. डोपामाइन सिक्रीट होतो, डोपामाइन नावाचा द्रव्य सिक्रीट होतो. आनंदी व्हायला होतं आणि मग दारू पिण्याची सवय सुरू होते. तर सवयीचं व्यसनात कसं रूपांतर होतं? सवय होते, तोपर्यंत ठीक आहे, माणूस चोरून दारू प्यायला लागतो, घरच्यांना कळत नाही. ऑफिसमधल्या लोकांनाही कळत नाही. माझे एक मित्र डॉक्टर आहेत, फिजिशियन आहेत. त्यांच्या कन्सल्टिंग रूममध्ये त्यांच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये दारू ठेवलेली असते आणि ते वाट पाहत असतात 5 केव्हा वाजतील संध्याकाळचे आणि 5 वाजले की ते मागच्या दरवाजाने निघून जातात किंवा काही वेळेला तर पेशंट जर ओपीडीमध्ये नसतील, तर ते त्यांच्या कन्सल्टिंगमध्ये देखील दारू प्यायला लागतात. म्हणजे दारूचं व्यसनामध्ये रूपांतर कसं होतं? तर दारूमुळे विवेक चालला जातो. जसं ते रिवॉर्ड सेंटरवर दारू काम करतं, तसं विवेक सेंटर प्री फ्रंटल लोबवर दारू काम करतं आणि त्या प्री फ्रंटल लोब आपल्याला नेहमी सांगत असतो, "अरे, हे असं करू नको बरं, हे चांगलं नाही. हे समाजासाठी चांगलं नाही, हे तुझ्यासाठी चांगलं नाही, हे लोकांसाठी चांगलं नाही, हे करू नको." आणि ते आपण टाळतो. कारण आपला प्री फ्रंटल लोब शाबूत असतो, विवेक शाबूत असतो. हा विवेकच दारूमुळे नष्ट होतो. विवेक नष्ट झाला, रिवॉर्ड सेंटर हायजॅक केलं आणि पूर्ण मेंदूचा ताबा घेतला आणि पूर्ण मेंदूचा ताबा घेतल्यानंतर त्या माणसाचा ताबा दारू घेते आणि तो माणूस दारूचा गुलाम बनतो. अक्षरशः गुलाम बनतो. दारू पिल्याशिवाय त्याला होत नाही. दारू नाही पिली तर तो मरतो. दारू पिली तर तो मरतो. आणि म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे हे एज्युकेटिव्ह प्रोग्राम्स त्याचबरोबर या एजंटला कसं कमी करता येईल ते पाहणं हे अतिशय महत्वाचं आहे. जसे सामाजिक, मानसिक किंवा बायोलॉजिकल काही कारण आहेत, तसेच हेरिडिटी हे दारूमध्ये सर्वात महत्वाचं फॅक्टर आहे किंवा सर्वात महत्वाचं कारण आहे हेरिडिटी. आता सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटेल, की दारू पिणं हे तर स्वभाव आहे. हे तर बिहेवियर आहे. मग याच्यावर हेरिडिटी काय? तर अभ्यासातून असं लक्षात आलंय, की 60% दारूच्या व्यसनी लोकांमध्ये हे हेरिडिटी हे कारण आहे. 60% लोकांमध्ये हेरिडिटी हे दारूच्या व्यसनाचं कारण आहे. याचा अर्थ असा 40% हे बाकीचे कारण आहे. बाकीचे म्हणजे मानसिक आणि सामाजिक आणि कौटुंबिक. ही कारणं 40% आणि 60% अनुवंशिकता हे महत्वाचं कारण आहे दारूसाठी. आमच्या हॉस्पिटलमध्ये आमच्या ओपीडी आणि वॉर्ड पेशंटचा जेव्हा आम्ही सर्व्हे केला, हे पाहण्यासाठी की खरंच 60% लोकं हेरिडिटी हे कारण आहे. हे आपण बघूयात आणि म्हणून जेव्हा आम्ही अभ्यास केला, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, की हे प्रमाण 60% वर आहे. कदाचित ते हॉस्पिटलला आलेले असतील त्यामुळे असेल. पण 60% वर दारू पिणारे हे त्यांच्या अनुवंशिकतेमुळे पितात. म्हणजे घरामध्ये कोणी दारू पिणार आहे, जसं डायबिटीस आहे, अनुवंशिकतेमुळे होणारा तोही एक आजार आहे, तसंच दारूचा आजार आहे. तर या अनुवंशिकतेमुळे होणारा हा जो आजार आहे, हे आपल्याला कळाल्यामुळे फायदा काय? फायदा परत प्रिव्हेन्शनमध्ये फायदा आपण याचा घेऊ शकतो. प्रिव्हेन्शनमध्ये फायदा आपण याचा असा घेऊ शकतो, की एखाद्या घरामध्ये दारू पिणारा जर कोणी असेल, तर त्याच्या मुला किंवा मुलींना त्यापासून आपण सतर्क ठेवणे, की पहा हे होण्याची संभावना आहे. त्यामुळे पहिला पेग, पहिला प्याला, पहिला सिप हा टाळणं हे चांगलं राहील. तर एकूण काय की दारू पिण्यामागची कारणं जी आहेत, ती विविध आहेत. अनुवंशिक आहेत, सामाजिक आहेत, मानसिक आहेत, तणावाची आहेत. त्याचबरोबर अजून महत्वाचं कारण म्हणजे मानसिक आजारामध्ये माणूस दारू प्यायला लागतो. काही काही महिन्यापूर्वी मी
हा ऐकू येतंय का सगळ्यांना? हो सर. हो हो. हां, हां. काही महिन्यापूर्वी मी एक पेशंट पाहत होतो, ज्याला पॅनिक डिसऑर्डर नावाचा आजार आहे, असं त्याचं निदान होतं. आणि तो मला येऊन म्हणाला, की "डॉक्टर, माझ्या या त्रासासाठी मी अनेक डॉक्टरांकडे गेलो, पण हा त्रास काही बरा झाला नाही, तो मानसिक आजार." आणि मग माझ्या असं लक्षात आलं, की दारू पिलं की बरं वाटतं. मग मी दारू प्यायला लागलो आणि मग तो दारूचा अधीन झाला. म्हणजे त्याला 2 आजार जडले. एक तर पॅनिक डिसऑर्डर आणि दुसरा हा दारूचा आजार. म्हणजे या दोन्ही आजाराचा इलाज करण्यात आलं स्वाभाविकपणे. तसंच बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारामध्ये दारूचं प्रमाण वाढतं. म्हणजे अशा वेळी अशा दारू पिणाऱ्या लोकांसाठी 2 वेगवेगळे उपचार करावे लागतात. एक त्यांच्या मानसिक आजाराचा उपचार आणि दुसरा दारूचा उपचार. आमच्या अनुभवातून आमच्या असं लक्षात आलेलं आहे, की ज्याला आम्ही सेकंडरी अल्कोहोलिझम म्हणतो. प्रायमरी इज अँक्साइटी, सेकंडरी इज अल्कोहल. सेकंडरी म्हणतो. त्यामुळे अशा लोकांमध्ये इलाज करणं आणि त्यांना दुरुस्त करणं हे फार सोपं जातं. कारण त्यांच्या प्रायमरी आजाराचा इलाज केला, की त्यांचा सेकंडरी आजार कमकुवत होतो आणि त्याच्यावर इलाज करणं सोपं जातं. त्यामुळे दारूच्या इलाजामध्ये जी काही कारणं आपण पाहिली, मानसिक, सामाजिक आणि इतर बायोलॉजिकल शारीरिक कारणं पाहिली. या सगळ्या कारणांचा विचार दारूचा उपचार करताना करणं फार आवश्यक असतं. आणि त्यामुळे दारूच्या आजाराची कारणं सविस्तरपणे जाणून घेणं आणि आपली जी काही जाण आहे, ती वाढवत राहणं हे महत्वाचं आहे. थँक यू. थँक्यू सर. हा. अगदी महत्वाचा असा मेसेज सरांनी आपल्याला दिला, की दारू हे तर स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी हे तर घातक आहेच. पण त्याचबरोबर आपल्यालाच नाही तर आपल्या होणाऱ्या पुढच्या पिढीला देखील हे तितकंच घातक आहे. याची सर्वांनी नोंद घेणं अगदी गरजेचं आहे. मी पाटील सरांना विचारू इच्छितो, की जसं आपण बघितलं, की हा एक मानसिक आजार आहे. मग या आजाराचा नेमकी उपचार काय आहे? अरे आत्ताच आपण बघितलं की मद्यपाश हा जो आहे हा एक गुंतागुंतीचा आजार आहे आणि आजार सुरू होण्यास किंवा वाढण्यास बरेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, आध्यात्मिक इतके सगळे कारण आहेत वेगळे वेगळे. म्हणून आता या आजाराचा जर उपचार करायचा झाला तर एवढ्या सगळ्या गोष्टींचा जसं आता सरांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा कारणांचा उपचार करावा लागेल. म्हणून एक मोठी टीम या आजाराचा उपचार करण्यासाठी लागते. या टीम मध्ये मनोविकार तज्ञ असतील, फिजिशियन्स असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्याला सोशल वर्कर्स म्हणणार किंवा समुपदेशक असतील, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतील, अशी एक मोठी टीम या आजाराचा इलाज करण्यासाठी लागते. त्याचा इलाज करण्यामध्ये सगळ्यात पहिलं जे प्रायमरी सेंटर असू शकतं ते म्हणजे जे फॅमिली डॉक्टर्स किंवा फिजिशियन्स ज्यांच्याकडे हे जे मद्यपाशने पछाडलेले लोक असतात ते त्यांना होणाऱ्या शारीरिक त्रासांसाठी दारूमुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे असेल ते जातात. त्यावेळेला जर त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन किंवा नातेवाईकांशी बोलून जर आपल्याला हे करता आलं की हा जो शारीरिक त्रास आहे किंवा दुसरा कुठला त्रास आहे, हा त्रास तर ठीक आहे, पण त्याचं मूळ कारण हे ॲडिक्शन आहे किंवा व्यसन आहे. आणि जर आपल्याला मनोविकार तज्ञाकडे त्याचा रेफर करता आला किंवा मे बी अल्कोहोलिक अनॉनिमस सारख्या ज्या संघटना आहेत, ज्या दारूपासून दूर राहण्यासाठी मदत करतात, अशांकडे जर त्याला रेफर करता आला, तर तिथून हा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की दारू पिणारा व्यक्ती जो आहे, मद्यपी आहे किंवा मद्यपाशनी ग्रस्त रुग्ण जो आहे, त्याला आजाराची जाणीव फार कमी असते, की मी आजारी आहे किंवा मी दारुडा आहे हे त्याला पहिले सुरुवातीला मान्य होत नाही. त्याच्यामुळे अशा व्यक्तीला दवाखान्यापर्यंत किंवा काउन्सिलरपर्यंत किंवा आधार गटापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याचे मित्र
कुटुंबीय किंवा नातेवाईक जवळचे हे करू शकतात. त्याच्यामुळे हा जो फॅक्टर आहे की लवकरात लवकर लक्षात घेऊन की हा माणूस व्यसनाकडे चालला आहे, तर त्याला मदत करण्याचं काम नातेवाईक आणि मित्र करू शकतात. आता मद्यपाश या आजाराचा इलाज करण्याचे जे वेगळे टप्पे आहेत, यात सगळ्यात पहिला गोष्ट मे बी हे असेल की दारू पिणे बंद करणे. हा निर्णय घ्यायचा आहे की आता मी याच्या पुढे दारू पिणार नाही. दारू पिली नाही की आपल्याला विड्रॉल सिम्पटम्स सुरू होणार. जसं आपण बघितलंय, मद्यपाश आजार झाला, दारू पिली नाही की विड्रॉल सिम्पटम्स येणार. काही वेळेला हे विड्रॉल सिम्पटम्स सौम्य स्वरूपात असतात, ज्याच्यामध्ये घरी राहून सुद्धा त्याचा इलाज करता येतो, उपचार करता येतो. कधी कधी तर हे बिना उपचार सुद्धा कमी होऊ शकतात. या विड्रॉल सिम्पटम्सला ट्रीट करण्यासाठी अँटीडोट म्हणून किंवा उतारा म्हणून क्लोरडायझेपॉक्साइड नावाची एक गोळी असते, ती वापरली जाते. इंजेक्शन्स, विटॅमिन्सचा मारा केला जातो आणि इतर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जर काही लागली, बेचैनी असेल, झोप येत नसेल किंवा काही विचार येत असतील, तर याच्यासाठी जी आवश्यक आहे ट्रीटमेंट ती केली जाऊ शकते. कधी कधी विड्रॉल सिम्पटम्स जे असतात ते तीव्र स्वरूपाचे असतात, ज्याच्यामध्ये पेशंट डेलिरियस होऊ शकतो. पेशंटला हे स्थळ, काळ, वेळ याचं भान राहत नाही. पेशंटला फिट येऊ शकते. पेशंटला प्रचंड प्रमाणात बेचैनी निर्माण होऊ शकते. वेगळे वेगळे आणि विचित्र भास होतात किंवा भ्रम होतात. अशा वेळेला बरेचदा पेशंटला दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं आणि ऍडमिट करून मग सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये जशी गरज लागेल त्याप्रमाणे त्याचा इलाज करण्यात. म्हणजे जर जास्ती डेलिरियस असेल किंवा इनटेक बरोबर नसेल, तर त्या हिशोबाने त्याचा इलाज करता येतो. युजली विड्रॉल सिम्पटम्स हे 1 ते 2 आठवड्यामध्ये कमी होतात. याचं महत्व हे आहे की जर हे व्यवस्थित केलं गेलं नाही, विड्रॉल ट्रीटमेंट्स मॅनेज केले गेले नाही, तर कधी कधी त्यांना त्यातून एक जुनाट प्रकारचे आजार निर्माण होतात. कोर्सॅक ऑफ सायकोसिस होऊ शकतो. तर त्याच्यासाठी हे ट्रीटमेंट्स करणं आवश्यक होतं. दुसरं, आता याच्यानंतर एकदा विड्रॉल ट्रीटमेंट झाली म्हणजे मग परत एकदा आपल्याला रुग्णाची तपासणी करावी लागते. जसं आता सरांनी सांगितलं की काही काही रुग्णांमध्ये सेकंडरी अल्कोहोलिझम असतं, म्हणजे मूळ आजार दुसरा कुठला असतो आणि त्याचंच एक लक्षण म्हणून दारू पिणं सुरू होतं आणि व्यसनाचा आजार सुरू होतो. तर जेव्हा असं लक्षात येईल किंवा ह्याला मूळ आजार वेगळा आहे आणि अल्कोहोलिझम हे सेकंडरी आहे, तर मूळ आजाराचा जो काही असेल, म्हणजे तो उदासीनता असेल, चिंता असेल, जसं सरांनी सांगितलं पॅनिक डिसऑर्डर असेल किंवा मॅनिया असेल, याचा इलाज करणं आवश्यक होऊन जातं आणि तिथे मग मनोविकार तज्ञांचा मदत घेता येऊ शकते. काही काही वेळेला विड्रॉल पण संपला आणि 1 महिन्यानंतर सुद्धा तरीही हे जर लक्षणं सुरू झाली या आजाराची, वेगळ्या वेगळ्या मानसिक आजारांची, तर त्याला इंडिपेंडंट आजार म्हणून ट्रीट करावा लागेल. म्हणजे एक अल्कोहोल डिपेंडन्स आणि एक इंडिपेंडंट मे बी स्किझोफ्रेनिया असेल, डेल्युजनल डिसऑर्डर असेल किंवा दुसरा कुठला असेल. तर हे आपल्याला तपासणी करून मग ठरवता येऊ शकतं विड्रॉल सिम्पटम्स संपल्यानंतर. विड्रॉल सिम्पटम्स संपल्यानंतर जो दुसरा भाग येतो ट्रीटमेंटचा, म्हणजे आता दारू बंद झाली, तर ती बंद कशी राहील आणि परत सुरू न होण्यासाठी काय करायचं. तर त्याच्यामध्ये वैद्यकीय आणि मनोसामाजिक उपचार आपल्याला घेता येतात. वैद्यकीय उपचारामध्ये काही प्रकारच्या गोळ्या असतात की ज्यांचा आपण फायदा करून घेऊ शकतो. म्हणजे पहिल्या प्रकारची गोळी असते जी इच्छा कमी करणारी गोळी असते, ज्याला दारूची जी तीव्र इच्छा होते, जे क्रेविंग म्हणतो आपण, म्हणलं होतं लक्षणांमध्ये. तर बरेचसे रुग्ण
रुग्ण जे आहेत ते त्या क्रेविंगला बळी पडून दारू पिणं कंटिन्यू ठेवतात. तर ही क्रेविंग कमी करणारी एक जी गोळी आहे अँटी क्रेविंग, ती आपण देऊ शकतो. या गोळीचं नियमित सेवन केल्यामुळे आणि जर आपण मोटिवेटेड असू, त्याबरोबर आपण मनोसामाजिक उपचारांचा जोड दिली, तर बरेचदा याचा फायदा होतो. दुसऱ्या प्रकारची ट्रीटमेंट असते ज्याला अँटी अब्यूज ट्रीटमेंट असं म्हणतात. म्हणजे जी अशा प्रकारची गोळी की ती गोळी घेतल्यानंतर जर दारू पिली तर तीव्र प्रकारची प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते आणि पेशंटला त्रास होऊ शकतो. ॲलर्जिक रिॲक्शन सारखी रिॲक्शन येऊ शकते, ज्याचा इमिडिएटली हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते. ही एक पेशंटला धाक दाखवण्यासाठी किंवा त्याला त्रास होईल ही भीतीमुळे बरेचदा पेशंट्स दारू पित नाहीत. याच्यामधला प्रॉब्लेम असा आहे की जर ती गोळी घेतल्यानंतर चुकून दारू पिली किंवा इतर काही पदार्थ घेतले ज्याच्यामध्ये दारूचं प्रमाण आहे जास्ती आणि जर दारू शरीरात गेली तर त्याला सिव्हिअर रिॲक्शन येऊ शकते आणि जर पेशंट रिमोट प्लेसमध्ये असेल तर त्याला उपचार मिळणं कधी कधी अवघड होत जातं. म्हणून अशा प्रकारची ट्रीटमेंट जर करायची असेल तर आधी पेशंटला हे सगळं सविस्तर समजून सांगून त्याची जाणीवपूर्वक संमती घेणं आवश्यक होतं. त्याला त्याच्याबरोबर एक हे पण दिलं जातं लिटरेचर की जर असं औषध चालू आहे, अँटीअब्यूज औषध चालू आहे आणि त्यांना अशा प्रकारची रिॲक्शन येऊ शकते, तर ती रिॲक्शन आल्यानंतर काय ट्रीटमेंट करायची ह्याच्या इन्स्ट्रक्शन्स असलेलं एक लिटरेचर पण आपल्याला त्याच्याबरोबर द्यावं लागतं. त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे, जसं मानसिक आजार हे कारण असू शकतं सेकंडरी अल्कोहोलिझमचा, तसंच मानसिक आजार मद्यपाश हे मानसिक आजारांचं कारण असू शकतं. म्हणजे दारूच्या व्यसनामुळे इतर मानसिक आजार निर्माण होऊ शकतात. असे जर लक्षात आले तर त्यांचा इलाज करायची आपली इच्छा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये जो मनोसामाजिक उपचारांचा भाग आहे तो ज्याच्यामध्ये समुपदेशन केलं जातं, त्याच्यामध्ये पूर्णपणे आजाराची माहिती, आजाराची कारणे, आजारापासून होणारे संभाव्य धोके या सगळे पेशंट्सला समजून सांगितले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर पण त्याचा समुपदेशन केलं जाऊ शकतं. कुटुंबियांना सुद्धा याच्याबद्दल माहिती देऊ शकतो आपण किंवा पेशंट दारूपासून दूर राहावा म्हणून काय काय काळजी घेऊ शकतात, ते काय मदत करू शकतात. याचबरोबर अजून एक महत्वाचा जो उपचार पद्धती आहे तो म्हणजे स्वमदत गट किंवा आधार गट. जे सगळ्यात फेमस आधार गट जो आहे अल्कोहोलिक अनॉनिमस, जो जगभरात सगळीकडे पसरलेला आहे. या आधार गटाची संकल्पना अशी आहे की दारू सुरू मित्रांपासून झाली, मग सोडायला सुद्धा मित्रच. आणि हे जे दारू पिणारे किंवा मद्यपाशग्रस्त लोक असतात त्यांनी तयार केलेली हा आधार गट आहे किंवा अशा व्यक्तींना एकत्र बोलवून त्यांच्यात नियमितपणे चर्चासत्र केले जातात, ज्यामध्ये ज्या लोकांनी मद्यपाश या आजारावरती विजय मिळवला आहे किंवा काही दिवसांसाठी ते दारूपासून दूर आहे, या गोष्टींचा इतर रुग्णांना फायदा होऊन त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ते दारूपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यात सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो हा उपचार म्हणजे फक्त व्यसन बंद करणे हा नाही, व्यसनामुळे अर्थहीन बनलेल्या जीवनाचा एक नवा अर्थ प्राप्त करून देणे आणि पुन्हा समाजात सन्मानाने जगण्यास शिकवणे हा खरा उपाय आहे. म्हणून व्यसन बंद झाल्यानंतर हा उपाय थांबत नाही तर ऍक्च्युअली तिथून सुरू होतो आणि जर हा रेग्युलर फॉलोअप केला
नियमितपणे आपण डॉक्टरांना भेटलो, आधार गटाचा फायदा घेतला, तर यापासून आपण नक्कीच मुक्तता पाहू शकतो. थँक यू. थँक्यू सर. मी आपल्याला बरेच कॉमेंट्स आणि बरेच लाईव्ह व्ह्युअर्स जोडले आहेत. मी सगळ्यांचे आभार मानू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितच इनबॉक्समध्ये विचारा. मी बंग सरांना एक प्रश्न विचारू इच्छितो. सर, आपण दारू व तंबाखूचे प्रमाण कमी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ हा कार्यक्रम राबवला. त्याबद्दल थोडी आम्हाला माहिती देता येईल? जरूर, आनंदाने. थँक्यू. गडचिरोली महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात आहेत, दुर्लक्षित आहेत, इतर याच्याशी संपर्क कमी आहे आणि या कारणामुळे गडचिरोलीमध्ये काय घडतंय याचा फार गवगवा उदो किंवा परिचय महाराष्ट्राला होत नाही. त्यामुळे तुम्ही मला मुक्तिपथ विषयी विचारलं त्याच्यासाठी धन्यवाद. गडचिरोली जिल्हा 12 लाख लोकसंख्येचा, त्यातली 40% लोकसंख्या आहे, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 लाख लोकसंख्या ही आदिवासी आहे. गोंड आदिवासी, माडिया गोंड आदिवासी, जंगलात राहतात. मोहाची दारू पिणं हे त्यांच्या सामाजिक जीवनाचा एक जवळपास मान्य असा भाग आहे की पुरुषांनी लग्न झाल्यानंतर मोहाची दारू, पण ती अशी कम्युनल दारू, म्हणजे लग्न असेल, मृत्यू झाला असेल त्यावेळी पिणं परवानगी असते. पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये सरसकट सरकारी दारूची देखील दुकानं सुरू होती आणि आदिवासी भागामध्ये कोणत्याही दारूचा व्यापार आणि विक्रीची परवानगी द्यायची नाही, असं भारत सरकारची आणि महाराष्ट्र सरकारची स्वीकृत नीती आहे. स्वतः महाराष्ट्र सरकारच त्याला तोडत होतं आणि म्हणून गडचिरोलीच्या लोकांवरती दारू लादली जात आहे, म्हणून इथे दारू बंद करायसाठी जवळपास 6 वर्ष आंदोलन आम्ही केलं आणि 1993 मध्ये जिल्ह्यामध्ये 600 गावांच्या लोकांची मागणी, प्रचंड मोठं आंदोलन. 150 गावात लोकांनी असं म्हटलं की दारूच्या बाबतीत आम्ही महाराष्ट्र सरकारचं आता राज्य मानत नाही. बंबई सरकार नाही, हमारे गाव की सरकार, आमच्या गावाचे सरकार. मुंबई सरकार देखील आमच्यावरती दारू जबरदस्तीने आम्हाला पाजू शकत नाही, असं म्हणून हा जिल्हा दारूच्या स्वातंत्र्यासाठी लढला. हे दुसरं स्वातंत्र्य युद्धच होतं आणि 1993 साली इथे दारूबंदी झाली. दारूबंदी झाल्यामुळे सरकारने एकच केलं, दारूची दुकानं बंद करून टाकली. थँक्स, पण तेवढ्याने दारूचा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही. त्यामुळे दारू काही प्रमाणात कमी झाली, पण मोहाची दारू आदिवासींमध्ये सुरू होती, ती कायदेशीररित्या परवानगी होती. शिवाय बेकायदेशीर दारू चंद्रपूर जिल्ह्यात यायला लागली. शेजारच्या जे व्यसनी होते त्यांना तर हमखास कंपल्सिव्हली दारू लागायची. म्हणून आम्ही व्यसन मुक्तीचा उपचार सुरू केला. अनिल अवसट माझा मित्र आहे. अनिल आम्हाला भेट द्यायला आला आणि त्यावेळी आमची भूमिका कशी होती की दारूबंदी, गावाची दारू मुक्ती करायची. जो दारू पितो, जो दारूचा व्यसनी आहे, तो गावाचा गुन्हेगार आहे, त्याला दंड करायचा. अनिलने आम्हाला ही इन्साइट दिली की जे अगोदर डॉक्टर बराळे आता म्हणाले, पण जवळपास 25 वर्षापूर्वी त्याने आम्हाला अशी इन्साइट दिली की हा मानसिक आजार आहे, त्यामुळे त्याला दंड करून उपयोग नाही, त्याला उपचाराची गरज आहे. आणि त्याचा मुद्दा आम्हाला पटला. तो नवा दृष्टिकोन होता आणि म्हणून आम्ही व्यसनमुक्ती उपचार केंद्र सुरू केलं. त्याच्या विस्तारात जात नाही, पण जवळजवळ 15 वर्ष व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये आम्ही 4000 व्यसनींचा उपचार केला. आम्ही त्यांचा नियमितपणे फॉलोअप केला. 3 वर्षपर्यंत 36 महिने फॉलोअप केला. आम्हाला असं दिसलं की 50%, ढोबळ आकडे मांडतोय, पण 50% लोक 12 महिन्याच्या पर्यंत दारू पुन्हा सुरुवात होते आणि 36 महिन्यापर्यंत तर फक्त 30% दारूमुक्त राहतात, 70% पुन्हा स्लिप होतात. म्हणजे हा उपाय आंशिक नक्कीच उपयोगी आहे, पण तरी याच्यातनं पूर्ण सुटका होत नाही. आणि हे म्हणेपर्यंत तोपर्यंत तंबाखू, गुटखा, खर्रा जिल्ह्यामध्ये खूप वाढायला लागला. तर आम्ही असं अनुभवाला घेतलं की दारू बंदी नसेल आणि सरकारच खुलेआम दारू विकत असेल तर काही आशाच नाही. दारूबंदी झालं हे आंशिक सोल्युशन आहे.
व्यसन उपचार हे एक आंशिक सोल्युशन आहे, पण एवढ्याने पूर्ण प्रश्न सुटत नाही. म्हणून हे एक एक आंशिक उपचार निवड न करता या सगळ्यांना एकत्रित आणून एक सामूहिक उपचार किंवा 4 कलमी कार्यक्रम आम्ही आखला. ही नवी स्ट्रॅटेजी आखली आणि त्याला आम्ही नाव दिलं मुक्तिपथ. मुक्तिपथ की स्ट्रॅटेजी काय सांगायच्या अगोदर 2015 आणि 16 मध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्व्हे केले, दारूचा आणि तंबाखूचा. किती टक्के लोक खातात, किती वेळा खातात, कोणाला व्यसनाची चिन्ह आहेत, कोणाला दुसरे शारीरिक किंवा कुटुंबावर दुष्परिणाम झालेले आहेत, किती खर्च करतात, याची फाइंडिंग असे. आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने, सुदैवाने त्याचं थोडस कौशल्य आहे आम्हाला. तर डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे जे 2 केले, त्याच्यामध्ये असं दिसलं की जिल्ह्यातली 12 लाख लोकसंख्या, याच्यापैकी 44% पुरुष हे दारू पितात. कोणी रोज पितं, कोणी आठवड्यातनं एकदा पितं, कोणी महिन्यातनं काही वेळा पितं, पण 44% पुरुष हे दारू पितात. आणि ह्या 44 पैकी 1/4 म्हणजे जवळजवळ ढोबळ मानाने 11% पुरुष हे व्यसनाच्या व्याख्येत येणार. अल्कोहोल अब्युजर्स आणि अल्कोहोल डिपेंडन्स. तो आकडा जर काढला तर जवळपास 40,000 अल्कोहोल अब्युजर्स किंवा हजार्ड ड्रिंकर्स, आणखी डिपेंडंट जिल्ह्यामध्ये पुरुष. आणि दारूवर खर्च किती, तर वर्षाला जिल्ह्यातली जनता एकूण मिळून जवळजवळ 80 कोटी रुपये दारूवर खर्च करत होती आणि सगळी बेकारीशी दारू होती. आता ह्याच वेळी शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातही आम्ही सर्वे केलाय, जिथे I guess network. आय गेस नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आला. सर आपल्यासोबत लगेचच जुळतीलच. तोपर्यंत 1-2 मिनिटं आपल्याला थांबावं लागेल. सर आपल्याला जुळतीलच. तोपर्यंत आपण एक प्रश्न प्रॉब्लेम आहे. घेऊयात. आपल्याला खूप सारे प्रश्न आलेले आहेत. तर त्यांपैकी मी बाराळे सरांना विचारू इच्छितो की एखादा पेशंट जर आले ते. आय गेस डॉक्टर. ओके. मध्ये इथली वीज गेली होती म्हणून डिस्कनेक्ट झालं होतं. ओके. अच्छा. आपण तर- कंटिन्यू करू सर. हो. जिथे दारू बंदी नाही त्या शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, तेव्हा 2015 मध्ये तेव्हा दारूबंदी नव्हती, तर एवढ्याच लोकसंख्येसाठी फॉर सेम नंबर ऑफ पॉप्युलेशन ऑर पर 1 लाख पॉप्युलेशन दारू पिण्याचं प्रमाण जवळपास 50% जास्त होतं. म्हणजे दारूबंदीमुळे दारू कमी तर झाली, पण जवळजवळ 40% कमी झाली. अजूनही 80 कोटी रुपयाची दारू लोक वर्षाला पितात आहे. पण हे देखील छोटी समस्या आहे. याच्याहूनही जास्त अशी की तंबाखूचं जे व्यसन आहे ते तर सार्वत्रिक होतं. दारूचे व्यसन फक्त 44% पुरुषांमध्ये होतं, पण तंबाखूचं व्यसन तर पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलं सरसकट सगळ्यांमध्ये होतं. त्यामुळे तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या तिप्पट होती आणि लोक तंबाखू विकत घेण्यावरती वर्षाला 297 कोटी रुपये खर्च करत होते. म्हणजे दोन्ही मिळून ढोबळ मानाने 380 कोटी रुपयाचा खर्च लोक दारू आणि तंबाखूवर वर्षाला करत होते. जिल्ह्याच्या विकासाचं शासनाचं वार्षिक बजेट होतं 154 कोटी आणि लोक दारू आणि तंबाखूवर खर्च करत होते 380 कोटी. आणि हा महाराष्ट्रातला सगळ्यात मागासला, सगळ्यात दुर्गम आणि सगळ्यात गरीब जिल्हा. आणि म्हणून हा प्रश्न दारूबंदीने आंशिक सुटतो. तंबाखू बंदी, खर्रा बंदी महाराष्ट्र सरकारने तर अगोदरच केली होती, पण वस्तुतः अंमलबजावणी जवळपास नव्हती.
सरासरी 1000 लोकसंख्येच्या मागे 6 पानठेले किंवा तंबाखू विक्रीचे केंद्र खुलेआम सुरू होते. म्हणून आम्ही एका पायावर बाज उभी राहत नाही, बाज पडते. बाजेला 4 पाय लागतात. व्यसनसाठी दारू आणि तंबाखूच्या व्यसनापासून सुटका करण्यासाठी समाजाचं व्यसन आहे. ते फक्त त्या व्यसनीला व्यसन नाही लागले, अख्ख्या जिल्ह्याला व्यसन लागलंय. हे सोडवण्यासाठी 4 पायांची बाज पाहिजे. आणि 4 पाय कोणते ते मी सुरुवातीला म्हणालो की मुक्तिपथ हा 4 कलमी कार्यक्रम आहे. कलम 1, शासकीय जी दारूबंदी आणि तंबाखू बंदी आहे तिची अधिक चांगली प्रभावी अंमलबजावणी शासनाने करावी लोकांच्या सहकार्याने. नंबर 2, की गावातल्या लोकांनी याची जबाबदारी आणि याचा अधिकार घेतल्याखेरीज निव्वळ पोलीस, निव्वळ एक्साइज डिपार्टमेंट हे काम करू शकत नाही किंवा करू इच्छित नाही. त्याची जी काही कारण आहे तुम्ही कल्पना करू शकता. आणि म्हणून हे निव्वळ शासन करेल या भ्रमात राहू नये. याच्यामध्ये ज्यांचं नुकसान होत आहे त्या गावकऱ्यांना म्हणजे गावातल्या स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना पुढाकार घेऊन याची सत्ता स्वतःच्या हातात घ्यावी लागेल. म्हणून गावाने संघटित होऊन आपल्या गावातली दारू तंबाखू बंदी लागू करणे, निर्णय घेणे सामूहिक आणि लागू करणे. शासकीय दारूबंदी लागू करणे प्रभावीरित्या, दारू तंबाखू बंदी, आणि गावाने आपली एक सामूहिक इच्छाशक्ती प्रगट करणे. या 2 मार्गाद्वारे दारू तंबाखूचा पुरवठा कमी झाला पाहिजे, पण मागणी कमी झाली पाहिजे. मागणी कमी होण्यासाठी व्यापक जनजागृती. सहसा दारूचे दुष्परिणाम सांगायची फार गरज यासाठी पडत नाही की ते व्हिजिबल असतात, ऍपरंट असतात, दिसतातच. पण तंबाखूचे दुष्परिणाम लोकांना अजिबात माहित नव्हते. तंबाखूची गडबड काय, तंबाखू खाल्लेला माणूस काय असा नशेत लागल्यासारखा वागत नाही. तो सर्वसामान्य नॉर्मलच वागतो. त्याला कॅन्सर, हृदयरोग आणि सगळे रोग होतात, पण ते 10-20 वर्षांनी होतात. त्यामुळे लोक त्याचा संबंध जोडत नाही. उलट तुम्ही त्यांना म्हटलं की तंबाखू सेवनाने हे रोग होतात तर ते म्हणतात, आम्ही कितीतरी लोक तंबाखू खातो, आम्हाला कॅन्सर अजून झालाच नाही. तुम्ही म्हणता ते खोटं, त्याच्याने काही होत नसतं. तर हा जो मध्ये लॅटेंट पिरियड आहे 10-20 वर्षांचा, त्या काळात काही त्रास दिसत नसल्यामुळे तंबाखूमुळे कॅन्सर होतो, तंबाखू हे व्यसन आहे हे लोकांना समजवणं जास्त कठीण. म्हणून बाया सर्रास खातात, लहान मुलांना देतात वगैरे वगैरे. तर याच्याविषयी जागृती व्यापक प्रमाणात निर्माण करणं ही 3री स्ट्रॅटेजी. आणि 4थी स्ट्रॅटेजी की तरी आमच्या हिशोबानुसार जिल्ह्यामध्ये 40,000 दारूचे हॅझार्डस ड्रिंकर किंवा डिपेंडंट्स आहेत, व्यसनी आहेत. यांना उपचाराची गरज आहे. यांना उपचार व्यापकरित्या उपलब्ध झाला पाहिजे. हा जो 4 कलमी कार्यक्रम आहे हा घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो 6 वर्षांपूर्वी. त्यांच्यासमोर ही पूर्ण मांडणी केली की दारूबंदी तुम्ही अगोदरच केली आहे, त्यामुळे तुम्हाला आता कर गमावण्याचं काही कारण उरलेलं नाहीये, ते तुम्ही अगोदरच गमावलाय. किमान अंमलबजावणी तर चांगली करा म्हणजे लोकांना फायदा तरी होईल. आणि तेच तंबाखूचं की तुम्ही तंबाखू बंदी केली आहे, RR पाटलांना कॅन्सर झाला, शरद पवारांना कॅन्सर झाला म्हणून तुम्ही गुटखा बंदी केली, पण अंमलबजावणी कुठे आहे? तर मुक्तिपथ हा नवा अप्रोच की भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये दारूबंदी आहे, पण अंमल कसं करावं सगळ्यांनाच प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्हा, गडचिरोली जिल्हा याच्यामध्ये दारूबंदी होती, नंतर चंद्रपूरमध्ये झाली, पण अंमलबजावणी कशी करावी सगळ्यांनाच प्रश्न आहे. मुक्तिपथ हा एक अशा प्रकारचा आम्ही पथदर्शी प्रकल्प आखला की नवी पद्धत शोधायची, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन, सर्च आमचं ऑर्गनायझेशन, आणखी गडचिरोलीची जनता यांनी एकत्र येऊन जिल्ह्याला दारू तंबाखू मुक्त करायचा. शब्द जरी मुक्त वापरतो पण याचा आम्हाला भान आहे की 100% कधीच जाणारी गोष्ट नाहीये. पण आम्ही मनामध्ये ध्येय ठेवलाय की कमीत कमी 50% तरी आपल्याला दारू तंबाखू सेवनाचं प्रमाण आणि खर्च कमी करता आला पाहिजे. ही 4 कलमी स्ट्रॅटेजी ज्याच्यामध्ये शासनाचे सहकार्य चांगलं आहे, जिल्हाधिकारी या समितीचे जिल्हा पातळीवरती प्रमुख आहेत, मुख्यमंत्री स्वतः या टास्क फोर्सचे राज्य पातळीवरती अध्यक्ष आहेत, मी याचा सल्लागार आहे. आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही जिल्ह्यामध्ये मुक्तिपथ नावाचं एक संघटना सुरू केली टाटा ट्रस्टच्या सहयोगाने. आणि त्याच्या मार्फत याची पूर्ण जिल्ह्यामध्ये 1500 गावांमध्ये व्यापक जनजागृती, लोकांचं संघटन, लोकांनी दारू तंबाखू मुक्ती लागू करायची, शासनाने त्याच्यात मदत करायचं, शासन आणि पोलिसांनी ही मदत सहकार्य मिळावं म्हणून विविध उपक्रम आम्ही केले.
ठाण्यामधल्या लोकांना राखी बांधली आणि की रक्षाबंधनाची आम्हाला एकच इथल्या नक्षलग्रस्त एरियामध्ये जेव्हा एकटा पुरुष पोलीस राहतो, धोक्यात राहतो, त्यालाही भावना असतात. जेव्हा गावातली एक बाई आणि एक बाई नाही 15, 20, 50 बाया येऊन राखी बांधतात की आम्हाला ओवाळणी पाहिजे तुझ्याकडनं, तर पोलिसाला देखील पाझर फुटतो. तर पोलिसांचं सहकार्य, शिक्षकांचं सहकार्य, गावागावामध्ये गाव संघटना स्थापन केल्या. 1100 गावांमध्ये आम्ही गाव संघटना स्थापन केल्या आहेत आणि त्या गाव संघटनांनी गावाच्या ग्रामसभा घेऊन लोकांना समजवून याचे दुष्परिणाम सांगून, आणि बायांना दुष्परिणाम दारूचे अनुभवलेलेच असतात, त्यांनी सामूहिक निर्णय घेतला आणि त्यातल्या 700 गावांनी आपल्या गावातली दारू पूर्णपणे बंद करून ठेवलेली आहे. 324 गावांनी गावातली तंबाखू विक्री देखील बंद करून टाकली आहे. आता चोरून मारून खाणं त्यांना बंद नाही करता आलं. कोणी बाजाराच्या दिवशी गेला की थोडी तंबाखू विकत घेऊन येतो, पण गावामध्ये 324 गावांमध्ये तंबाखूची विक्री बंद आहे. 700 गावांमध्ये तर दारूची विक्रीच बंद आहे. आम्ही व्यसनाचा उपचार करण्यासाठी 9 तालुक्यांमध्ये व्यसनमुक्ती क्लिनिक सुरू केलेले आहेत आणि खेड्याखेड्यामध्ये जाऊन आम्ही व्यसन उपचार कॅम्प घेतो. त्याच्या मार्फत जवळपास 3000 व्यसनींचा उपचार गेल्या 6 महिन्यात करण्यात आलेला आहे. चॅलेंज खूप मोठा आहे आणि आम्ही दरवर्षी सॅम्पल सर्व्हेद्वारे मोजतो की किती परिणाम झाला. नाहीतर नुसती आमचीच आकडेवारी की इकडे मीटिंग घेतले, इतके शिबिर घेतले, इतके उपचार केले, पण दारूचं प्रमाण पहिलेच मी जसं म्हणालो की 40% कमी होतं. मुक्तिपथच्या कामामुळे ते 3 वर्षामध्ये अजून 30% कमी झालं. त्यामुळे दारूचं प्रमाण आता 70% कमी झालं. अजूनही 30% आहे, पण 70% कमी झालं. तंबाखूचं प्रमाण मात्र तेवढ्या प्रमाणात कमी झालं नाही. जास्त कठीण आहे कारण लोकांना त्याचे दुष्परिणाम तेवढे दिसत नाहीत. तंबाखूचं प्रमाण 21% कमी झालं आणि दारू तंबाखूवर लोकांचा होणारा जो खर्च होता तो जवळजवळ दोन्ही मिळून 80 कोटींनी कमी झाला. मुक्तिपथचा आमचा वार्षिक खर्च आहे 2 कोटी रुपये आणि लोकांचा पैसा नेट खिशात वाचलेला आहे वर्षाला 80 कोटी रुपये. आणि आमच्या हिशोबानुसार जर दारू पिण्याचं प्रमाण एवढं कमी झालं तर जवळपास 47,000 पुरुषांनी दारू पिणं सोडलं आहे. आम्ही जर निव्वळ व्यसन उपचाराचा अप्रोच घेतला असता तर हे अशक्य होतं. म्हणून दारू बंदी पण पाहिजे, तिच्याशिवाय सरकार दारू विकेल आणि तुम्ही लोकांना आपले शिक्षण देत बसा आणि उपचार करत बसा, निरर्थक आहे. म्हणून दारूबंदी, तंबाखू बंदी पाहिजे, पण त्याची अंमलबजावणी चांगली पाहिजे. गावाची त्याच्यावरती सक्रिय, त्याच्यावरती नजर पाहिजे, देखरेख पाहिजे, लोकांमध्ये जाणीव पाहिजे आणि शेवटी ज्यांना व्यसन आहे त्यांचा उपचारही पाहिजे. हा 4 कलमी कार्यक्रम अधिक जास्त समग्र आहे, अधिक जास्त प्रभावी आहे असं आम्हाला दिसत आहे. यात कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अजून संधी घेतली. तंबाखूचं मी तुम्हाला म्हणालो की आम्हाला पुरेसं यश नाही, 21%च कमी झालं. आता 21% कमी झालं. भारतामध्ये तंबाखू कमी होण्याचं प्रमाण वर्षाला 2% आहे आणि मुक्तिपथ मध्ये ते वर्षाला 11% कमी झाले आहे. त्यामुळे तंबाखू कमी होण्याचं प्रमाण तर नक्कीच 5 पटीने जास्त आहे, पण तरी आम्हाला ते अजून जास्त हवं आहे. तर कोरोनामध्ये आम्ही अजून संधी घेतली. एवी तेवी भारत सरकारने, आयसीएमआरने, महाराष्ट्र सरकारने म्हटलंच होतं की खर्रा बंदी, तंबाखू बंदी, आणि खर्रा तंबाखू खाल्ल्याने माणूस थुंकतो, थुंकत्याने कोरोना पसरतो. जो खर्रा खातो तो तुम्हाला कोरोना देतो, जो खर्रा तंबाखू विकतो तो तुम्हाला गावाला अख्ख्या कोरोना देतो. कोरोना मुक्ती, कॅन्सर मुक्तीसाठी तंबाखू मुक्ती, खर्रा मुक्ती, असं आम्ही कॅम्पेन सुरू केलेलं आहे. तर आता या अभियानाला मुक्तिपथला 4 वर्ष झालेत. 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी याचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची मीटिंग घेतली आणि हे सगळे परिणाम बघून त्यांनी मुक्तिपथला अजून काळ गडचिरोली जिल्ह्यात सुरू ठेवाच, पण शेजारच्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातही याला सुरू करा असं त्यांनी शासनाला आदेश देण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर आणि वर्ध्यात अजून तो सुरू झालेला नाही, पण आता तर उलटच सुरू झालाय की काही राजकीय नेते
जणू काही दारू बंदी उठवण्यासाठी सुपारी घेऊन गडचिरोली चंद्रपूरची दारूबंदी उठवा यासाठी हात धुवून मागे लागलेले आहेत. त्यासाठी त्यांची जी काही कारणं असतील ती त्यांना माहीत, पण जनतेची, स्त्रियांची, 700 गावांची ही मागणी की आम्हाला दारू नको आमच्या गावामध्ये आणि आम्ही आमच्या गावाला दारूपासून स्वतंत्र केलं आहे. इथल्या तिन्ही आमदारांनी आम्ही निवडणुकीपूर्वी सगळ्या उमेदवारांना अट टाकली की तुम्ही जाहीर वचन द्या की तुम्ही दारूबंदीला समर्थन कराल, निवडून आले तरी पडले तरी समर्थन कराल, तरच आम्ही तुम्हाला मत देऊ, नाही तर तुमच्यावर बायकॉट टाकण्यात येईल. लोकसभेच्या निवडणुकीच्या सर्व उमेदवारांनी आणि विधानसभा निवडणुकीच्या सर्व उमेदवारांनी आम्हाला लिखित वचन दिलं. ते आम्ही व्हिडिओ शूटही करून घेतलं त्यांच्याकडनं, ते वचन त्यांच्या तोंडून, आणि ते युट्यूबवरही टाकलं. कारण 325 गावातल्या लोकांनी प्रस्ताव पारित करून धमकी दिली की जो उमेदवार दारूबंदीला समर्थन देणार नाही त्याला आमच्या गावात एकही मत मिळणार नाही. तर जनशक्ती अशी जेव्हा प्रगट झाली सामूहिकरित्या जिल्हाव्यापी आणि 4 विविध पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज वापरल्या आणि महाराष्ट्र शासन आणि सर्च आणि जनता एकत्र आले, तेव्हा एक नवी पद्धत सापडते आहे की ज्याच्यामुळे दारू तंबाखू, अजूनही मी म्हणणार नाही की मुक्त झालं, म्हणू शकत नाही, पुष्कळच बाकी आहे, पुष्कळ काम अजून बाकी आहे. पण जे भारतात अजून कुठे घडलेले नाही की दारू आणि तंबाखू दोन्ही आणि 20 ते 70% कमी झाले आणि लोकांचे वर्षाला 70 कोटी रुपये वाचले. त्याचे रोग वगैरे, कॅन्सर किती कमी झाले इतक्या कमी काळात नाही मोजतायत, म्हणून आम्ही रोग निर्मिती किती थांबली मोजत नाही, पण प्रिव्हॅलन्स ऑफ टोबॅको कन्झम्पशन, अल्कोहोल कन्झम्पशन, प्रिव्हॅलन्स ऑफ अब्युजर्स अँड द मनी स्पेंट ऑन अल्कोहोल अँड टोबॅको, हे 3 पॅरामीटर आम्ही मॉनिटर करतो. आणि त्याच्यात असं दिसत आहे की हा प्रभावी मार्ग आहे, महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यांनी वापरायला हवा. पण त्यासाठी पहिले तर ज्या 3 जिल्ह्यामध्ये अगोदरच दारूबंदी आहे, गडचिरोलीत आहे, चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा, तिथे हा लागू करण्याचा जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी 2 वर्षापूर्वी घेतला तो लागू केला पाहिजे. आणि दारूबंदी उठवा अशा प्रकारचे प्रयत्न ज्या काही राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी सुरू केले आहे त्याला पराजित केलं पाहिजे. थँक्यू सर. आणि खरंच म्हणजे केवढं ग्रेट वर्क तुम्ही करत आहात आणि खरंच हे खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे आमच्यासाठी ॲज अ सायकॅट्रिस्ट तर खूपच जास्त, पण सगळ्यांसाठीच हे खूपच प्रेरणादायी आहे सर. आपल्याला बरेच प्रश्न आले आहेत. वेळेअभावी मी काही प्रश्नांना एकत्र करून सरांना विचारतो. तर पहिला प्रश्न हा बंग सरांसाठी आहे. सर, सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांची बरोबरी करण्याचे आधुनिक स्त्रिया प्रयत्न करत आहेत. तर आणि जे आधुनिक स्त्रिया प्रयत्न करत आहेत, जसं आपण म्हणतो की व्हाय ओन्ली बॉयज शुड हॅव ऑल फन, तसं स्त्रियांचं प्रमाणही ह्याच्यामध्ये वाढत चाललं आहे. तर याला कसं कंट्रोल करायला पाहिजे सर? सॉरी, आमच्याकडे वारंवार वीज जाते. ओके सर. आणि आमच्याकडे वीज जाण्या गडचिरोलीचा अनुभव त्या निमित्ताने तुम्हाला मिळतोय. ओके सर. सर, मी एक आपल्याला जनतेमधून बरेच प्रश्न आले आहेत सर, आणि त्यातील एक प्रश्न तुमच्यासाठी, बरेच प्रश्न तुमच्यासाठी आहेत. वेळेअभावी मी ते क्वेश्चन्स कंबाईन करून विचारतोय. सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांची बरोबरी महिला करू इच्छितात आणि आधुनिक महिला तर उघडपणे व्यसनाच्या आहारी जात आहेत. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की व्हाय ओन्ली बॉयज शुड हॅव ऑल द फन. तर असा या विचारामागे ज्याला महिलांमध्ये वाढत जाणाऱ्या व्यसनांचा कसा कंट्रोल करता येईल सर? हा दुर्दैवी ट्रेंड आहे. स्त्रियांना समता मिळायलाच पाहिजे, पण त्यांचे काही चांगले गुण असतील तर उलट त्याचा अधिक विकास झाला पाहिजे.
पण दुर्दैवाने समतेचा गैरअर्थ घेऊन, समानतेचा गैरअर्थ घेऊन पुरुषांनी जे जे करायचं ते आपण केलं पाहिजे असं कदाचित संस्कृती, आधुनिक संस्कृती, फिल्म इंडस्ट्री हे सगळे अशा प्रकारचे प्रभाव स्त्रियांवर निर्माण करतात. तर पुरुष आणि स्त्री यांच्या दारू पिण्याच्या स्वभावामध्ये हा फरक का आहे? भारतातले ढोबळ मानाने 30% पुरुष दारू पितात. भारतातल्या फक्त 2% स्त्रिया दारू पितात. असं का? बायोलॉजिकली याचं काही स्पष्टीकरण आहे का मला माहित नाही, पण एक स्पष्टीकरण नक्कीच आहे की स्त्रीला कुटुंबाची, लहान मुलांची जबाबदारी सांभाळायची असते. जिला कुटुंब, विशेषतः लहान मुलांचं लालन पोषण करायचं आहे, तिला बेजबाबदार वागून चालत नाही. आणि म्हणून पुरुष उच्छृंखल वागण्याचं स्वातंत्र्य घेतो. खरं म्हणजे ते बेजबाबदार होण्याचा उन्हाळपणा असतो. स्त्री ते घेत नाही, कारण ती अधिक जबाबदार आहे. ती जबाबदारीने बांधली देखील आहे. ते मूल तिच्या स्तनाचं दूध पित आहे, तिच्या पोटात आहे किंवा तिच्या कडेवर आहे किंवा तिच्या घरात आहे. तिला रोज स्वयंपाक करून त्याला खाऊ घालायचं आहे. ती पैसे उडवून नाही लावू शकत दारू पिण्यामध्ये. तर स्त्री या तिच्या ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, तिच्या बायोलॉजी सोबत जोडलेल्या आहेत, या कारणामुळे असतील किंवा आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीने दारू पिणं योग्य नाही मानलं जात. आपल्या समाजामध्ये, संस्कृतीमध्ये चांगलंच आहे की ते, म्हणजे पुरुषाने दारू पिणं चांगलं मानावं असं मी म्हणत नाही, पण किमान स्त्रीने पिऊ नये तर हे एक पाऊल चांगलंच झालं. की पाश्चिमात्य समाजामध्ये जिथे स्त्रियांनी देखील दारू पिलेलं चालतं, स्त्रियांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण आणि म्हणून व्यसनाचं प्रमाण भरपूर आहे. लॅटिन अमेरिकन देशांमध्ये तर अजूनच जास्त आहे स्त्रियांमध्ये दारूचं प्रमाण आणि व्यसनाचं प्रमाण. तर म्हणून स्त्रियांनी पुरुषाची बरोबरी करू नये. त्या पुरुषाच्या समोर आहेत, पुढे आहेत, अधिक चांगल्या पातळीवर आहेत. त्यांनी पुरुषाच्या खालच्या पातळीवर उतरू नये, कारण दारू पिण्यामुळे त्यांना समता मिळत नाही. त्यांना व्यसन मिळतं, अविवेक मिळतो, बेजबाबदारी मिळते, स्वतःलाही रोग होतात. तुम्ही बघत असाल स्त्रियांवर बलात्काराच्या जितक्या घटना होतात, त्यामध्ये बातमीमध्ये शेवटी एक छोटीशी शेवटची एक लाईन असते, अत्याचारी पुरुष दारूच्या नशेत होता. म्हणजे पुरुषाला देखील बलात्कार करताना बहुतेक वेळा त्याचं बुद्धी शाबूत असेल तर ते नाही घडत त्याच्याने कुकृत्य. दारूच्या नशेत असलं की ते घडणं जरा सोपं जातं. म्हणजे पुरुषाची दारू स्त्रीला बलात्काराची बळी बनवते. पण तेवढंच नाही आहे. तरुण तेजपालचं एक प्रकरण मध्ये झालं. तहलकाचा संपादक होता आणि त्याच्यासोबत काम करणारी ती जी इंटर्न होती जर्नलिझमची, तिने आरोप केला की याने माझ्याशी असभ्य व्यवहार केला. त्याच्या अगोदर काय घडलं होतं? त्याच्या अगोदर दोघांनी मिळून शॅम्पेन घेतली होती. तरुण तेजपालने प्रथम तिला दारू पाजली आणि मग त्याला असं वाटलं की दारूच्या नशेमध्ये आताही अवेलेबल आहे. बहुतेक सुशिक्षित स्त्रियांना जेव्हा कधी त्यांच्या बॉस तर्फे किंवा पार्टीमध्ये किंवा अन्यत्र असे अनुभव येतात, सहसा पुरुष त्यापूर्वी त्या स्त्रीला दारू पिण्याचा आग्रह करतात, प्रयत्न करतात की ती दारू प्यावी. आणि 1-2 ग्लास पोटात गेले की त्या स्त्रीचा विवेकाचा, संयमाचा स्क्रू ढिला होतो आणि ती उपलब्ध होते असं पुरुषांना वाटतं. स्त्रीला असं व्हायचंय का? म्हणून स्त्रियांनी पुरुषाची इथे नक्कल करण्याची ऐवजी त्या अधिक उच्च पातळीवरती आहेत, निरोगी आहेत, व्यसन त्यांना नाही हा त्यांचा ऍडव्हान्टेज आहे आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. हे सगळं बघून त्यांनी स्वतः याचं बळी होऊच नये. कारण जो बुद्धू असेल तोच खरं म्हणजे दारू पिईल. दारू पिणं हे इतकं स्वतःला घातक आहे आणि स्वतःचा विचार आणि बौद्धिक स्वातंत्र्य गमावणं आहे. तर तुम्ही बुद्धिहीन असाल तरच अशी चूक कराल. स्त्रीने किमान पुरुषासारखं बुद्धिहीन होऊ नये. बरोबर. थँक्यू सर. मला असं वाटतं की तुम्हाला उत्तर नक्कीच मिळालं असेल. दुसरा प्रश्न मी 12 सरांना विचारू इच्छितो. सर, दारू बंद करताना दारूपासून मुक्ती होण्यासाठी जेव्हा एक माणूस प्रयत्न करत असतो, मला 6:30 वाजता दुसरी एंगेजमेंट आहे.
तर मी ओके, सर. आता थोडा तुम्हा सगळ्यांचा निरोप घेईन. डॉक्टर वराळे, डॉक्टर पाटील, सुश्रुत पाटील सगळ्यांना, आणखी Thank शांती you. नर्सिंग मित्र ग्रुप सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुमच्या कामासाठी अभिनंदन आणि पुढच्या कामासाठी शुभेच्छा. थँक्यू Thank सर. you. व्हेरी मच, सर. थँक्यू. Thank थँक्यू, you. सर. सर, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारत होतो, की याच्यामध्ये फॅमिली आणि समाजाचा रोल काय असला पाहिजे? एक व्यक्ती जर दारू बंद करण्यासाठी प्रयत्न करतोय, तर त्याच्यामध्ये फॅमिलीचा, त्याच्या आजूबाजूच्या कुटुंबियांचा आणि समाजाचा काय रोल असला पाहिजे? कुटुंबियांचा तर रोल असा हवा, की त्यांनी हे समजून घ्यायला हवं, की हा जो व्यक्ती आपल्या कुटुंबातला व्यक्ती दारू पितोय, तर याचा अर्थ असा आहे, की याला हा आजार जडलाय आणि मग आजार जडल्यानंतर काय करतो आपण? तर उपचार करतो. तर त्याचा योग्य ठिकाणी जाऊन उपचार करणं हे महत्वाचं आहे. दुसरं कुटुंबाने लक्षात ठेवण्यासारखी दुसरी गोष्ट अशी आहे, की ही जी काही तो दारू पितो आहे, त्यापासून आपल्याला त्याला जर वाचवायचं असेल, तर आपल्याला त्याच्या इलाजामध्ये सहकार करावा लागेल आणि तो सहकार खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर असंही आहे, जसं डॉक्टर अभय बंग म्हणत होते, की बऱ्याच वेळेला माणूस 6 महिने, वर्षभर बंद करतो आणि तो परत स्लिप होतो आणि परत दारू प्यायला सुरुवात करतो. तेव्हा स्वाभाविकच आपण खचून जातो, की बुवा हे काय आहे? इतका प्रयत्न केला, काही दिवस सोडली, पण परत हा पितोच, परत-परत हा पितोच. तर परत-परत हा एपिसोड होणं, परत-परत आजारामध्ये रिलॅप्स होणं, हा या आजाराचा गुणधर्मच आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर बंगने सांगितलं, की कॅन्सरचा इलाज केल्यानंतर परत उद्भवू शकतो. तसं दारूचा इलाज केल्यावर दारू परत उद्भवू शकते. त्यामुळे सतर्क राहणं हे फार आवश्यक आहे. तर कुटुंबाच्या ठिकाणी ही बाब, ह्या काही बाबी महत्त्वाच्या आहेत आणि समाजाच्या ठिकाणी समाजाने हे समजून घेणं आवश्यक आहे, की व्यसनी माणूस हा वाईट माणूस नाही आहे. तर तो आजारी माणूस आहे आणि त्याला मदत करणं हे आपलं काम आहे. डेअर टू केअर हे फार महत्वाचं आहे. यू मस्ट हॅव अ डेअरिंग टू केअर फॉर दिस पेशंट्स आणि हे जर समाजाकडून मिळालं, तर इलाज करणाऱ्या संस्थेला किंवा डॉक्टरला ते सोपं जाईल. इलाज करणाऱ्या डॉक्टरला आणि संस्थेला ते अवघड जातंय. त्याचं कारण असं आहे, की हा आजार आहे हेच समजायला मुळी घरचे लोक तयार नाहीत. यासाठी परत-परत आपल्याला डॉक्टरकडे जावं लागणार आणि याची मदत करावी लागणार हे समजून घ्यायला तयार नाहीत. आणि समाज हे समजून घ्यायला तयार नाही, की दारूमुळे किती नुकसान होतं. कोट्यवधी रुपयाचं नुकसान होतं आणि त्यामुळे दारू पिणाऱ्या माणसाला मदत करणं, त्यातून त्याला सोडवणं किंवा दारू पिण्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह एफर्ट्स घेणं हे महत्वाचं आहे. हे समाजालाही कळायला हवं. थँक्यू, सर. आज आपल्याला या प्रोग्राममध्ये व्यसन या मानसिक आजाराबद्दल खूप चांगली माहिती तज्ञांकडून मिळाली. याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. यामधून काही महत्त्वाच्या गोष्टी अशा समजल्या, की व्यसन हा एक मानसिक आजार आहे. नियमित गोळ्या औषधे घेतल्यावर या आजारांपासून दूर राहणे हे शक्य आहे. दारू ही व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा नसून तो एक भ्रम असा त्याच्याबद्दल निर्माण झाला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व लोक या आम्हाला Facebook लाईव्ह आणि YouTube लाईव्हद्वारे जोडले. आपण अनेक प्रश्न आम्हाला विचारले. वेळेअभावी मी सर्व प्रश्न विचारू शकलो नाही, यासाठी मी आपला क्षमस्व आहे. आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच आमच्या साईटवरती टाकावा. आम्ही त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मी डॉक्टर बाराळे सर व डॉक्टर पाटील सर यांना त्यांच्या दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद म्हणू इच्छितो आणि इथेच हा प्रोग्राम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.